डिअर फ्रेंड्स, वेलकम टू आचार्य डिजिटल. आज आपण बघणार आहे अमाइन टॉपिक. ओके, अमाइनची सगळी हिस्ट्री बघणार आहे. म्हणजे अमाइन कशाला म्हणायचं, अमाइन बनवायचा कसा, आणि अमाइनवरती कुठल्या कुठल्या रिॲक्शन केल्यानंतर काय काय बनतं, आणि अमाइनच्या फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, चला आपण डायरेक्टली स्टार्ट करूयात. अमाइन तर बघा, इंट्रोडक्शन बघूयात आपण. Amines are nitrogen containing organic compounds. This is organic compounds आणि ह्यामध्ये कुठला ॲटम असणार आहे, नायट्रोजन ॲटम असणार आहे. ज्या ज्या कंपाऊंड मध्ये नायट्रोजन नसेल त्याला तुम्ही अमाइन म्हणाल का, बिलकुल म्हणायचं नाही. Amines are organic compounds derived from ammonia. Ammonia by replacing hydrogen atom with alkyl or aryl group. लक्षात घ्या, ammonia is not organic compound. Okay, ammonia is not organic compound, not organic compound. कारण अमोनिया ऑर्गॅनिक कंपाऊंड कशाला म्हणतो, ज्यामध्ये कार्बन पाहिजे, हायड्रोजन अँड हेटेरो ॲटम. बरोबर आहे. मला सांगा, अमोनियामध्ये अमोनियाचं स्ट्रक्चर NH3 असतं. NH3 मध्ये मला सांगा कार्बन आहे का इथं, कार्बन नाही, त्यामुळे अमोनिया इनऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, है ना. तर अमोनियाचं कन्वर्जन आपल्याला अमाइन मध्ये करायचंय, आणि अमाइन इज ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे, काय करायचं मग, हे अमाइनचे जे काही तुम्हाला 3 हायड्रोजन दिसत आहेत, हे 3 हायड्रोजन एकतर अल्काइल ग्रुपने रिप्लेस करा किंवा अराइल ग्रुपने रिप्लेस करा, त्याला आपण म्हणतो अमाइन. ओके, बघा जनरल फॉर्म्युला जर बघितला आपण, हा तुमचा RNH2 म्हणजे कुठला असेल, प्रायमरी अमाइन असेल. नायट्रोजनला 2 R ग्रुप जर असतील, हे कुठला असेल तर आपला सेकंडरी अमाइन असेल. नायट्रोजनला 3 R ग्रुप जर असतील, हा आपला टर्शरी अमाइन असणार आहे. ठीक आहे, आणि जर नायट्रोजनला 4 R ग्रुप असतील तर तो क्वाटर्नरी अमाइन असणार आहे. नेक्स्ट बघा, अकॉर्डिंग टू VSEPR थेरी, नायट्रोजन इन अमाइन इज sp3 हायब्रिडाइज. ओके, आता सगळे जर म्हणत असेल सर sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे ह्याचा जो काही शेप असणार आहे ते शेप काय असायला पाहिजे सांगा बरं, टेट्राहेड्रल असायला पाहिजे. पण इट हॅज पिरॅमिडल शेप. ठीक आहे, पिरॅमिडल शेप असतो रादर दॅन टेट्राहेड्रल, फॉर्म ड्यू टू द एक्झिस्टन्स ऑफ लोन पेअर. ठीक आहे, लोन पेअर मुळे अमाइन मधल्या नायट्रोजनची हायब्रिडायझेशन जरी sp3 असली तरी त्याचा शेप काय असतो, पिरॅमिडल, नॉट अ टेट्राहेड्रल. ओके, चला नेक्स्ट बघूयात. हा, ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स बघा, आता 2 प्रकारचे अमाइन असतात. एक असतो ॲलिफॅटिक अमाइन, ॲलिफॅटिक. दुसरा असणार आहे ॲरोमॅटिक अमाइन. ठीक आहे, ॲलिफॅटिक अमाइन अँड ॲरोमॅटिक अमाइन. जनरली आपण ॲरोमॅटिक अमाइन कशाला म्हणत असतो, जर नायट्रोजन डायरेक्टली बेंझिनला अटॅच असेल तर आपण काय म्हणत असतो, ॲरोमॅटिक अमाइन. ठीक आहे, तर त्यामध्ये बघा आता नायट्रोजनचे अगेन प्रकार किती असणार आहे बघा, प्रायमरी अमाइन असेल, सेकंडरी अमाइन असेल आणि टर्शरी अमाइन असेल. आता प्रायमरी ॲलिफॅटिक मध्ये एक्झाम्पल घ्या बघा, इथेन अमाइन म्हणजे 2 कार्बन इथाइल ग्रुप जो आहे हा कसा आहे आपला, ॲलिफॅटिक आहे. हा तो बेंझिन अमाइन, हा जो बेंझिन आहे, बेंझिन कसा आहे, ॲरोमॅटिक आहे. हे दोन्ही एक्झाम्पल कशाचे झाले, प्रायमरी अमाइनचे. सेकंडरी अमाइन मध्ये 2 प्रकार असतात, एक सिंपल आणि एक मिक्स्ड असणार आहे. मिक्स्ड सिंपल म्हणजे बघा, हा नायट्रोजनला इकडे बी CH3 सेम आहे, इकडे बी सेम आहे, आणि हा नायट्रोजन कसा आहे, सेकंडरी अमाइन आहे. ह्याला म्हणायचं सिंपल. जर नायट्रोजनला 2 R ग्रुप जर असतील, दोन्ही R ग्रुप जर सेम असतील त्याला म्हणायचं सिंपल अमाइन. ठीक आहे, आणि जर बघा या ठिकाणी इकडे इथाइल आहे आणि इकडे मिथाइल आहे, म्हणजे हा काय झाला तुमचा मिक्स्ड अमाइन झाला, आणि कुठला, सेकंडरी झाला. तुम्ही मला सांगा प्रायमरी अमाइनचे टाइप्स असेल का सांगा बरं, सिंपल आणि मिक्स नसणार आहे, कारण प्रायमरी मध्ये एकच R ग्रुप असतो ना, सेकंडरी मध्ये R ग्रुप 2 असतात. त्यामुळे इकडे पण बघा आता सेम, म्हणजे इकडे बी बेंझिन, इकडे बी बेंझिन, आणि हा सेकंडरी अमाइन. आणि मिक्स म्हणजे इकडे बेंझिन आहे, इकडे CH3 आहे, म्हणजे हा काय झाला, मिक्स अरोमॅटिक अमाइन्स. आता टर्शरी मध्ये बघा, टर्शरी मध्ये पण काय असणार आहे बघा, इकडे एक सिंपल असेल आणि एक मिक्स्ड असेल. सिंपल मध्ये नायट्रोजनला जे 3 कार्बन असतात ते तिन्ही कसे असतील, सेम असतील, तिन्ही CH3 ग्रुप. आणि इकडे पण तिन्ही बेंझिन 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 असणार आहे ना, म्हणजे आपण काय झाले, आपले सिमेट्रिक झाले किंवा सिंपल झाले. मिक्स मध्ये काय असेल बघा, इकडे CH3 आहे, इकडे इथाइल आहे, इकडे प्रोपाइल आहे.
हे मिक्स झाला, इकडे बेंझिन आहे, इकडे CH3, इकडे इथाईल, हे पण काय झालं आपला मिक्स झालेलं आहे. ठीक आहे, असे आपण काय बघितले क्लासिफिकेशन्स ऑफ अमाइन्स. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा आता ह्याच्यावरती एक्झाम्पल बघा, क्वेश्चन कसे विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रायमरी अमाइन. बघा नायट्रोजनला डायरेक्टली जर एकच कार्बन कनेक्ट असेल त्याला म्हणायचं प्रायमरी अमाइन. नायट्रोजनला डायरेक्टली 2 कार्बन जर कनेक्ट असेल त्याला म्हणायचं सेकंडरी अमाइन. नायट्रोजनला डायरेक्टली 3 कार्बन कनेक्ट असेल त्याला म्हणायचं टर्सरी अमाइन. आणि नायट्रोजनला जर डायरेक्टली 4 कार्बन कनेक्ट असतील त्याला म्हणायचं क्वाटर्नरी अमाइन. तुम्हाला नॉट अ प्रायमरी म्हणलंय. पहिले स्ट्रक्चर बघा, प्रोपेन 1 अमाइन. एचं स्ट्रक्चर बघा कसं असणार आहे, हा झाला प्रोपेन, या ठिकाणी NH2, प्रोपेन 1 अमाइन. दुसरा आहे आयसोब्युटाइल अमाइन. तर बीचं स्ट्रक्चर कसं असणार आहे बघा, आयसोब्युटाइल अमाइन हे असेल तुमचं आयसोब्युटाइल अमाइन. त्यानंतर सीचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, सेकंडरी ब्युटाइल अमाइन. सेकंडरी ब्युटाइल अमाइन असं असेल. आणि डीचं कसं असणार आहे बघा बरं, डायमिथाइल अमाइन. डायमिथाइल CH3 नायट्रोजन CH3 या ठिकाणी हायड्रोजन. बघा नायट्रोजनला डायरेक्टली एकच कार्बन कनेक्ट आहे, डायरेक्टली एकच कार्बन कनेक्ट आहे, डायरेक्टली एकच कार्बन कनेक्ट आहे, डायरेक्टली 2 कार्बन कनेक्ट आहे, म्हणजे हा सेकंडरी झाला. तुम्हाला नॉट अ प्रायमरी म्हणलं, हे प्रायमरी प्रायमरी प्रायमरी. करेक्ट आन्सर आपला असेल डी असणार आहे. ठीक आहे, आता बघा विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ सिमेट्रिकल अमाइन. सिमेट्रिकल म्हणलेलं आहे. ठीक आहे, एक्झाम्पल ऑफ सिमेट्रिकल अमाइन. हे बघा ट्रायमिथाइल अमाइनचं स्ट्रक्चर कसं असेल, ट्रायमिथाइल अमाइन CH3 नायट्रोजन CH3 या ठिकाणी CH3. ठीक आहे, दुसरं बघा मिथाइल आयसोप्रोपाइल अमाइन म्हणलेलं आहे. मिथाइल म्हणजे CH3 असेल, आयसोप्रोपाइल अमाइन कसं असणार आहे, हे असं असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर डायइथाइल अमाइन. सेकंड बघा डायइथाइल अमाइन हे असणार आहे. हे बी सिमेट्रिक आहे, हे बी सिमेट्रिक आहे. करेक्ट आन्सर असेल A and C, दॅट इज डी इज करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, नेक्स्ट बघा आयडेंटिफाय द सिंपल टर्शरी अमाइन फ्रॉम द फॉलोइंग. टर्शरी अमाइन बघायचं आपल्याला. तर स्ट्रक्चर ड्रॉ करून बघा बरं. पहिल्याचं स्ट्रक्चर काय येणार आहे, पहिल्याचं बघा एचं काय विचारलेलं आहे, इथाइल डायमिथाइल अमाइन. इथाइल डायमिथाइल अमाइन. बीचं स्ट्रक्चर बघा ट्रायइथाइल अमाइन. ट्रायइथाइल अमाइन या ठिकाणी नायट्रोजन, या ठिकाणी हे टर्शरी असेल. ठीक आहे, त्यानंतर बघा सीचं बघा इथाइल मिथाइल प्रोपाइल अमाइन. इथाइल मिथाइल प्रोपाइल अमाइन. आणि डीचं काय असणार आहे, डायमिथाइल अमाइन. नायट्रोजन या ठिकाणी मिथाइल, या मिथाइल. तुम्हाला सिमेट्रिकल विचारले बरोबर. आयडेंटिफाय सिंपल, सिंपल टर्शरी अमाइन विचारलं. सिंपल म्हणजे सिमेट्रिक असणार आहे ना. बघा सिमेट्रिक कुठं आहे, हे तिन्ही आर ग्रुप कसे आहेत, सेमच आहेत. म्हणजे सिमेट्रिक करेक्ट आन्सर काय असेल आपलं, सेकंड असेल. सेकंड इज करेक्ट आन्सर. अशा टाईपचे क्वेश्चन येतात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा आता आपण बघूयात IUPAC रूल. जर नाव जर लिहायचं असेल तर त्यामध्ये काही रूल आहेत बघा. रूल्स फॉर IUPAC नेमिंग. आयडेंटिफाय द लॉंगेस्ट कार्बन चेन कंटेनिंग NH2 ग्रुप. ठीक आहे, ज्या ठिकाणी आपण फक्त अमाइनच्या रिस्पेक्टने बघतो बरं का, नॉमेनक्लेचर. तर अशी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा ज्यामध्ये काय असेल, NH2 असेल. त्यानंतर रिप्लेस E इन पॅरेंट अल्केन नेम विथ अमाइन. एक्झाम्पल इथेन जर असेल तर त्याच्यावेळेस काय लिहाल तुम्ही, इथेन अमाइन. म्हणजे E आपण रिप्लेस केलेले किंवा कॅन्सल केलेले. ठीक आहे, नेक्स्ट बघा नंबर द चेन सच दॅट द NH2 ग्रुप गेट्स द लोवेस्ट पॉसिबल नंबर. म्हणजे तुम्ही नंबरिंग जर देत असाल लेफ्टने द्या किंवा राईटने द्या, NH2 ग्रुपला लोवेस्ट नंबर आला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट बघा इफ अदर फंक्शनल ग्रुप आर प्रेझेंट अमाइन्स आर गिवन प्रायोरिटी आफ्टर कार्बोक्सिलिक ऍसिड, इस्टर, अल्डिहाइड, कीटोन्स अँड अल्कोहोल. यांच्या नंतर आपल्याला प्रायोरिटी कशाला द्यायचे, अमाइनला द्यायचे. आणि हे जर फंक्शनल ग्रुप असतील कुठले कुठले, कार्बोक्सिलिक ऍसिड, इस्टर, अल्डिहाइड, कीटोन, अल्कोहोल, तर अमाइनला ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून काम करायचं आणि बाकीचे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप घ्यायचे. नेक्स्ट बघा फॉर सेकंडरी अमाइन अँड टर्शरी अमाइन यूज N टू इंडिकेट द सबस्टिट्यूएंट अटॅच टू द नायट्रोजन. एक्झाम्पल बघा आता या ठिकाणी बघा CH3 CH2 NH2 काय असेल, इथेन अमाइन. और कॉमन नेम आहे ह्याला इथाइल अमाइन म्हणतो आपण. ठीक आहे, इथेन अमाइन, इथाइल अमाइन. आता हे बघा नायट्रोजनला काय आहे, इकडे CH3 CH NH2 CH3 असणार आहे.
ह्याचं स्ट्रक्चर असं असेल बरं का. ह्याला काय म्हणाल 1 2 3 2 प्रोपेन अमाइन असणार आहे. 2 प्रोपेन अमाइन. ह्याचं बघा नायट्रोजनला 2 CH3 N मिथाइल मिथेन अमाइन असणार आहे. ठीक आहे, N मिथाइल मिथेन अमाइन असेल. ह्याचं कॉमन नेम काय डायमिथाइल अमाइन असणार आहे. ह्याचं बघा बेंझिन आहे, बेंझिनला NH2 आहे, ह्याला म्हणायचं बेंझिन अमाइन आणि ह्याचं कॉमन नेम काय असणार आहे ॲनिलीन असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला IUPAC मधले रूल बघायचे फॉर NH2 साठी. ह्याच्यावरती बघा आता एक्झाम्पल IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड गिवन आहे ना. ह्याचं स्ट्रक्चर जर बघितलं कसं असणार आहे CH3 टॉइस नायट्रोजन आहे, नायट्रोजनला 2 CH3 आहेत, या ठिकाणी एक CH आहे, CH ला एक CH3 आहे, या ठिकाणी CH3 आहे. ह्या नायट्रोजनला एक मिथाइल आहे, इकडे एक मिथाइल असणार. द्या नंबरिंग 1 2 3. 2 नंबरला नायट्रोजनला 2 मिथाइल आहेत म्हणजे काय येईल NN डायमिथाइल प्रोपेन 2 अमाइन. कुठं आहे बघा NN डायमिथाइल 2 अमाइनो ब्युटेन. ब्युटेन तर नसणार आहे, इथेन बी नसणार आहे, प्रोपेन एक असेल बरोबर आहे. तर ह्यामध्ये बघा NN डायमिथाइल प्रोपेन 2 अमाइन, NN डायमिथाइल अमाइनो आयसोप्रोपाय हेच बी नसणार आहे. करेक्ट आन्सर काय असेल आपलं ए असणार आहे. ह्याच्यामध्ये बघा आता आपली लॉंगेशन हे असेल बरं का मॅक्झिमम कार्बन 1 2 3 4. ह्या नायट्रोजनला एक मिथाइल आहे आणि एक प्रोपाइल आहे. तर M आणि P पैकी पहिलं कोण येतं सांगा अल्फाबेटिकली M येतं. ह्याचं नाव असेल N मिथाइल N प्रोपाइल ब्युटेन 2 अमाइन. बघा ऑप्शन कुठं आहे N मिथाइल N प्रोपाइल ब्युटेन 2 अमाइन. करेक्ट आन्सर इज डी असणार आहे. सॉरी, करेक्ट आन्सर इज बी असेल. ओके, चला नेक्स्ट बघूयात आपण. आता आपण बघणार आहे बघा प्रिपरेशन मेथड्स ऑफ अमाइन. तर पहिली आहे आपली कुठली अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हलाइड. अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हलाइड यालाच आपण अल्कायलेशन ऑफ अमोनिया आपण म्हणत असतो बरं का. आणि कुठला टाइप्स आहे हा इट इज टाइप्स ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. काय असणार आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ह्याच्यामध्ये काय महत्वाचे पॉइंट बघा काय काय आहेत. पहिला पॉइंट काय आहे अल्काइल हलाइड इज हीटेड विथ अल्कोहोलिक सोल्यूशन ऑफ एक्सेस अमोनिया. देन halogen atom is replaced by an amino group to form primary amine. Next, primary amine further react with alkyl halide to form secondary and tertiary and finally quaternary ammonium salt. The order of reactivity of alkyl halide with ammonia is R iodine, R bromine, R chlorine. पण बघा आता रिएक्शन बघूयात आपण. ठीक आहे, सपोज तुमच्याकडे एक अल्काइल हलाइड घेतलेला आहे RH आहे. ह्याची रिएक्शन आपण कुणासोबत करणार आहे NH3 सोबत करणार आहे. ठीक आहे, आपला अमोनिया झाला. काय होईल बघा अमोनियाचा जो आहे डेल पॉझिटिव्ह डेल निगेटिव्ह, ह्याचा अटॅक डेल पॉझिटिव्ह वरती करा हॅलोजन निघून जाईल. काय बनलं बघा इथं एक R ग्रुप लागलाय NH2 लागलेला आहे बरोबर आहे आणि एक HX असेल. एक HX मायनस आपण HX लिहू शकतो आहे ना. नेक्स्ट पुढे रिएक्शन काय होणार आहे बघा इथं. आता हा तुमचा कुठला अमाइन बनलेला आहे प्रायमरी अमाइन बनलेला आहे. प्रायमरी अमाइन ह्याची अगेन दुसऱ्या RX सोबत रिएक्शन करा. इथं असेल डेल प्लस डेल मायनस. ह्या नायट्रोजनच्या लोन पेअरचा अगेन इथं अटॅक करा हा हॅलोजन निघून जाणार आहे. बघा बरं काय बनलं इथं R नायट्रोजन R या ठिकाणी हायड्रोजन या ठिकाणी HX निघून गेलेला आहे बरं का. अगेन काय करायचं तुम्हाला ह्याची रिएक्शन करा कुणासोबत करता अगेन R अल्काइल हलाइड सोबत रिएक्शन करा. डेल पॉझिटिव्ह डेल निगेटिव्ह ह्या लोन पेअरचा अटॅक ह्याच्यावरती करा हॅलोजन निघून जाईल. काय बनलं बघा इथं R ग्रुप नायट्रोजन R ग्रुप या ठिकाणी R ग्रुप असेल मायनस HX असेल. ह्याची रिएक्शन अगेन तुम्ही RX सोबत करा बरं. RX सोबत सांगा RX सोबत काय होणार आहे. या ठिकाणी असेल डेल प्लस या ठिकाणी असेल डेल मायनस. लोन पेअरचा अटॅक करा हा निघून जाईल. या ठिकाणी R नायट्रोजन R या ठिकाणी R इथं पॉझिटिव्ह चार्ज असेल ह्याला स्टेबल कोण करत असेल X मायनस. सांगा बरं काय काय बनलेलं आहे आता इथं. हे बघा हा झाला प्रायमरी अमाइन, हा झाला आपला सेकंडरी अमाइन, हा झाला कुठला टर्शियरी अमाइन आणि हा कुठला असेल क्वाटर्नरी अमाइन किंवा 4 डिग्री अमाइन.
कारण नायट्रोजनला 4 R ग्रुप अटॅच आहेत. ठीक आहे, तर अशी रिएक्शन होते बघा. पण या ठिकाणी नोट एक लक्षात ठेवा, टू इल्ड प्रायमरी अमाइन यूज एक्सेस अमोनिया. जर तुम्हाला स्पेसिफिक प्रायमरी अमोनिया पर्यंत रिएक्शन इथं थांबवायची जर असेल किंवा हे जर मेजर प्रोडक्ट बनवायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला अमोनिया एक्सेस मध्ये घ्यावा लागेल आणि अल्काइल हलाइड जो आहे तो लिमिटेड घ्यावा लागेल बरं का. आणि जर तुम्हाला क्वाटर्नरी एक्सेस मध्ये बनवायचं असेल तर त्यावेळेस काय करावं लागेल तुम्हाला, मग अमोनिया लिमिटेड मध्ये घ्यावा लागेल, अल्काइल हलाइड एक्सेस मध्ये घ्यावे लागतील. ठीक आहे, दिस इज अ अमोनोलायसिस और दिस इज अमोनोलायसिस रिएक्शन. ठीक, हे ऑर्डर वगैरे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, आता आपण काय करू शकतो बघा, हे सायनाइड आहे ना, सायनाइडचं रिडक्शन करून पण आपण काय बनवू शकतो, अमाइन बनवू शकतो. ह्यालाच आपण काय म्हणत असतो, मेंडियस रिएक्शन म्हणायचं, मेंडियस रिएक्शन. ठीक आहे, मेंडियस रिएक्शन काय होते, यामध्ये अल्केल नायट्राइल घ्यायचा म्हणजे RCN, त्यावरती काय टाकायचं, सोडियम इन इथेनॉल टाका. सोडियम इन इथेनॉल, ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं, इथेनॉल असं असतं. एकतर सोडियम इन इथेनॉल टाका किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड रिड्युसिंग एजंट या. तर ते सायनाइडचं कन्व्हर्जन ऑलवेज एक गोष्ट लक्षात ठेवायची, ऑलवेज कुठला अमाइन बनत असतो, प्रायमरी अमाइन. ठीक आहे, म्हणजे मेंडियस रिएक्शन मध्ये तुम्ही सेकंडरी अमाइन बनवू शकता का, नाही. टर्शरी अमाइन बनवू शकता का, नाही. क्वाटर्नरी अमाइन बनवू शकतो का, नाही. कुठला अमाइन बनवू शकतो सांगा आपण, फक्त ओनली प्रायमरी अमाइन कॅन बी सिंथेसाइज्ड इन मेंडियस रिडक्शन रिएक्शन. ओके, नेक्स्ट बघा आता रिडक्शन ऑफ अमाइड. हा तुमचा अमाइड आहे, अमाइड बरोबर आहे. RC डबल बॉन्ड O या ठिकाणी असेल NH2. आता ह्याच्यावर तुम्ही काय करू शकता, सेम सोडियम इन इथेनॉल घ्या किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड जर घेतलात तर फक्त हा ऑक्सिजन रिमूव्ह करायचा आणि ह्या कार्बनला 2 हायड्रोजन लावून द्यायचे. म्हणजे या ठिकाणी कुठला अमाइन बनला असा का, RCH2 NH2 म्हणजे कुठला अमाइन आहे, आपण प्रायमरी अमाइन आहे, प्रायमरी अमाइन आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्यामध्ये आपण काय करू शकतो बघा, ह्या केसमध्ये आपण जर अमाइड जर सेकंडरी घेतला, अमाइड सेकंडरी किंवा टर्शरी, तर इथं सेकंडरी टर्शरी अमाइन पॉसिबल असतं बरं का. आता आपण पहिला प्रायमरी अमाइड घेतला त्यामुळे आपल्याला प्रायमरी अमाइनच भेटलेला आहे. हा अमाइड प्रायमरी असतो आहे ना, कारण नायट्रोजनला एकच कार्बन कनेक्ट आहे. जर इथं नायट्रोजनला दुसरा एक कार्बन जर असता तर तो सेकंडरी अमाइड असता. नायट्रोजनला तिसरा आणखी 2 हायड्रोजनच्या ऐवजी 2 R ग्रुप जर असते तर तो टर्शरी अमाइड असता. आणि टर्शरी अमाइड वरती जर हे रिडक्शन केलं तर कुठला अमाइन भेटला असता, टर्शरी अमाइन भेटला असता. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा आता, त्यानंतर आहे आपला गॅब्रियल थॅलाइमाइड सिंथेसिस. ओके, दिस मेथड इज यूज फॉर सिंथेसिस ऑफ ओनली प्रायमरी अमाइन. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये तुम्ही काय सेकंडरी अमाइन जो आहे, सेकंडरी अमाइन ते बनवू शकता का, नाही बनवू शकत. ओके, टर्शरी अमाइन बनवू शकतो का आपण रिएक्शन थ्रू, नाही बनवू शकत. मला सांगा क्वाटर्नरी अमाइन बनवू शकतो का, नाही बनवू शकत. त्यानंतर बघा इथं नोट दिलेली आहे बघा, ॲरोमॅटिक अमाइन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड. त्यानंतर तुमचा प्रायमरी अमाइन जो आहे तो ॲरोमॅटिक अमाइन कसला असू द्या, ॲरोमॅटिक तो नाही बनवू शकत बरं का. मग इट मे बी कुठला असेल, प्रायमरी असेल किंवा सेकंडरी असेल किंवा टर्शरी असेल. ठीक आहे, कुठलाच नाही बनत. फक्त बनतो कुठला, गॅब्रियल थॅलाइमाइड थ्रू. इट गिव्स ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन. इट गिव्स ओनली ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन. ठीक आहे, बघा आता ह्याला आपण थॅलाइमाइड म्हणत असतो बरं का. थॅलाइमाइड बेंझिनला कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन नायट्रोजन हायड्रोजन. काय होतं बघा, हा जो K+ आहे आणि OH- आहे, OH- हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट केला, यावरती निगेटिव्ह चार्ज झाला. ह्या निगेटिव्हला पोटॅशियम स्टेबल करतोय बघा, K+ आणि N-. आता ह्याची रिएक्शन तुम्हाला RX सोबत करायचंय. आता R जो आहे, Rचं कसं होतं, डेल पॉझिटिव्ह या ठिकाणी डेल निगेटिव्ह असणार आहे. ह्याचा अटॅक डेल पॉझिटिव्ह वरती करा, हा हॅलोजन निघून गेलेला आहे. ठीक आहे, बनला आपला कुठला, N अल्काइल थॅलाइमाइड, म्हणजे नायट्रोजनला R ग्रुप लागलेला आहे. आता इथून पुढे काय करायचंय, बेसिक कंडिशन मध्ये दिलेले बघा, बेस OH- असतो है ना, OH-. इथं अटॅक करा, हा बॉन्ड ब्रेक होईल. इथं अटॅक करा, हा बॉन्ड ब्रेक होईल. म्हणजे काय होणार आहे बघा, बेसिक कंडिशन आहे त्यामुळे इथं O+ Na- भेटलेला आहे.
सॉरी O मायनस Na प्लस O मायनस Na प्लस, आणि या ठिकाणी जो काय बनलाय आपला तो कुठला आहे अमाइन हा, दिस इज अवर ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन. ठीक आहे. तर हे जे आहे बघा ह्याचं नाव काय असणार सांगा बरं. जर या ठिकाणी OH जर असता ह्याला आपण थॅलिक ऍसिड बोललो असतो. कुठला ऍसिड? थॅलिक ऍसिड. थॅलिक ऍसिड. ठीक आहे. आता या ठिकाणी सोडियम आणि दोन सोडियम असल्यामुळे काय म्हणाल तुम्ही मग? सोडियम थॅलेट बोलणार आहे. बरोबर आहे. ओके. तर या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. गॅब्रियल थॅलामाइड मध्ये ओनली ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन कॅन बी सिंथेसाइज. सेकंडरी बनत नाही, टर्शियरी बनत नाही, क्वाटर्नरी बनत नाही, प्रायमरी अरोमॅटिक पण बनत नाही. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन किंवा ह्याला स्टेप डाऊन रिॲक्शन म्हणलं जातं. स्टेप डाऊन रिॲक्शन का म्हणलं जातं? तर ह्यामध्ये एक कार्बन कमी होत असतं. तर बघा ह्याला महत्वाची कंडिशन आहे बघा. ह्यामध्ये काय करायचंय, कार्बोनिल ग्रुप रिमूव्ह करायचंय आणि अमाइड पासून आणि अमाइन बनवायचं ना. तर ह्यामध्ये पण बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची. पहिली कंडिशन, जो काय आपण अमाइड यूज करत असतो अमाइड, तो अमाइड ऑलवेज कसा पाहिजे? प्रायमरी पाहिजे बरं का, प्रायमरी अमाइड. या ठिकाणी तुम्ही जर सेकंडरी अमाइड जर घेतलात, जसं की बघा RC डबल बॉन्ड O, नायट्रोजन या ठिकाणी R ग्रुप, या ठिकाणी हायड्रोजन, यावर रिॲक्शन जात नसते. किंवा तुम्ही टर्शियरी अमाइड घ्या, CO नायट्रोजनला R ग्रुप, या ठिकाणी R ग्रुप, ह्याच्यावर बी रिॲक्शन जात नाही. म्हणजे आपल्याला अमाइन भेटत नाही. कुठला अमाइन पाहिजे? ऑलवेज प्रायमरी. प्रायमरी म्हणजे कसं असेल? RC डबल बॉन्ड O, या ठिकाणी असेल NH2, हा असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा काय काय घेतलं जातं. Br2 घ्यायचं आणि 4 मोल काय घ्यायचे? KOH चे घ्यायचे. पण समटाइम्स तुम्हाला ह्या दोन रिएजनच्या ऐवजी ह्याला असं पण लिहून दिलं जातं बरं का, NaOBr. हे जरी दिलं तरी सेमच असणार बरं का. ह्या दोघांची रिएक्शन केली की हेच बनतं. ठीक आहे. तर काय करायचं बघा, सिंपल तुम्हाला ट्रिक सांगतो मी. अमाइड मधला फक्त एक कार्बोनिलला गायब करायचं बस. बाकी R ग्रुप डायरेक्ट नायट्रोजनला लावून द्यायचं. बघा डायरेक्ट RNH2 बनलेला आहे. कुठला अमाइन बनलेला आहे? प्रायमरी अमाइन. बाय प्रोडक्ट बघा KBr, K2CO3 एक बेस असतो आणि वॉटर मॉलिक्युल असतो. आणखी एक महत्वाची कंडिशन आहे ह्यामध्ये, तुम्ही प्रायमरी अमाइन कुठलाही बनवू शकता बरं का. कुठलाही म्हणजे कसं असेल, तुम्ही ॲलिफॅटिक और एरोमॅटिक प्रायमरी अमाइन कॅन बी सिंथेसाइज. ह्याच्या अगोदरची रिॲक्शन कुठली होती? गॅब्रियल थॅलामाइड. त्यामध्ये आपण प्रायमरी अमाइनच बनवलं होतं, पण एरोमॅटिक नव्हतं बनवलं, ॲलिफॅटिक बनवलं होतं, है ना. आणि हे जे काय आपली हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन आहे, ह्यामध्ये आपण प्रायमरीज बनवणार आहे. पण प्रायमरी मे बी ॲलिफॅटिक असू शकतो किंवा एरोमॅटिक असू शकतो. ठीक आहे. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा. नेक्स्ट बघूयात आपण ह्याचे एक्झाम्पल बघूयात. बघा एक्झाम्पल आता, इथाइल ब्रोमाइड व्हेन हीटेड विथ अल्कोहोलिक NH3 इन सील्ड ट्यूब. इथाइल ब्रोमाइड दिलेला आहे. इथाइल ब्रोमाइड या ठिकाणी काय असेल? इथाइल ब्रोमाइड असेल. ह्याची रिॲक्शन NH3 सोबत करायचे. NH3 सोबत आत्ताच बघितली कुठली? अमोनोलायसिस रिॲक्शन आहे. ह्याचा अटॅक या ठिकाणी करा, हा निघून जाईल. काय बनलं बघा इथं? NH2, प्रायमरी अमाइन बनला. अगेन तुम्हाला रिॲक्शन करत जायचे. किती पॉसिबल असतात? कारण या ठिकाणी मेन्शन केलं नाही तुम्हाला की अमोनिया एक्सेस मध्ये घेतलाय का लिमिटेड मध्ये घेतलाय ते. त्यामुळे जेवढे पॉसिबल आहे तेवढे लिहायचं, म्हणजे मिक्सर भेटणार आहे. प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी, क्वाटर्नरी सगळंच भेटतं. त्यामुळे बघा इथेन अमाइन झाला, हा प्रायमरी. सेकंडरी कुठला असेल सांगा बरं? डायइथाइल अमाइन असेल, हा सेकंडरी अमाइन. टर्सरी अमाइन कसा असेल? ट्रायइथाइल अमाइन असेल. आणि क्वाटर्नरी अमाइन कसा असेल? टेट्राइथाइल अमाइन असणार. ठीक आहे. हे 4 डिग्री असेल. तर काय काय बनायला पाहिजे? इथाइल अमाइन बनतं, डायइथाइल अमाइन बनतं, ट्रायइथाइल अमाइन बनतं, टेट्राइथाइल बनतं. म्हणजे 1 2 3 4. करेक्ट आन्सर काय असेल? डी असणार आहे. 1 2 3 and 4 सगळं मिक्सर भेटतं. ठीक आहे. ओके. ह्यामध्ये बघा आता, ह्यामध्ये काय केलेलं आहे? बेन्झामाइड दिला. बेन्झामाइड. बेन्झामाइड स्ट्रक्चर कसं असतं? बेंझीन या ठिकाणी डबल बॉन्ड O, या ठिकाणी काय असतं? NH2. आणि ह्याच्यावरती बघा Br2 NaOH म्हणजे कुठली रिॲक्शन आहे? हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. काय करायचंय? फक्त CO रिमूव्ह करायचंय
आणि बनलेला दुसरा प्रोडक्ट ॲज इट इज लिहायचं. काय बनलेलं सांगा इथं, या ठिकाणी लागेल NH2. ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला म्हणायचं ॲनिलीन, कॉमन नेम. ठीक आहे. त्यानंतर बघा सेम बेन्झाइमाइड दिलेला आहे, त्याच्यावर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टाकलेलं आहे. बघा हा आपला बेन्झेनामाइड झाला, ह्यावरती काय टाकलेलं आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. तर हे काय करतं, इथला ऑक्सिजन रिमूव्ह करतो, 2 हायड्रोजन लावतो आहे ना, म्हणजे रिड्युसिंग एजंट आहे. म्हणजे या ठिकाणी काय, या कंडिशन मध्ये काय भेटणार आहे आपल्याला सांगा, CH2NH2. CH2NH2 ह्याला काय म्हणायचं, बेन्झाइल अमाइन म्हणायचं, बेन्झाइल अमाइन. ठीक आहे. तर बघा आता प्रोडक्ट काय असणार आहे, हा आपला कुठला ॲनिलीन कुठला असेल, X प्रोडक्ट असेल, आणि हा बेन्झाइल अमाइन असेल Y प्रोडक्ट. तर काय विचारले बघा, X आणि Y दोन्ही सेम नसणारच आहे. बघा X ॲनिलीन, Y बेन्झाइल अमाइन. करेक्ट आन्सर काय असेल आपलं, C असणार आहे. X आपला ॲनिलीन भेटलाय आणि Y जो आहे तो बेन्झाइल अमाइन भेटलाय. सो करेक्ट आन्सर इज C असणार आहे. ओके, करेक्ट आन्सर इज C असेल. नेक्स्ट बघा आता, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ह्याच्यामध्ये काय दिलेलं बघा, कुठली रिॲक्शन आहे ह्याच्याकडे बघून तुम्हाला समजायला पाहिजे कुठली रिॲक्शन आहे. गॅब्रिएल थॅलामाइड सिंथेसिस. काय करा, हा बेस आहे, बेस हायड्रोजन रिमूव्ह करेल आणि ए वाला कंपाऊंड काय बनणार आहे सांगा बरं, ए वाला कंपाऊंड सॉल्ट बनणार आहे, सॉल्ट. बरोबर आहे. नायट्रोजन निगेटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड ऑक्सिजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन, CH3Br, CH3 वरती डेल पॉझिटिव्ह, Br वरती डेल निगेटिव्ह, ह्याचा अटॅक CH3 वरती करा, Br निघून जाईल. बनणारा जो बी कंपाऊंड आहे, बी कंपाऊंड कसा असेल सांगा बरं, N मिथाइल थॅलामाइड. बरोबर आहे. नायट्रोजनला मिथाइल लागलेला आहे, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. बेसिक कंडिशनला हा बॉन्ड ब्रेक होतो आणि काय काय बनतं सांगा, या ठिकाणी काय असेल, C डबल बॉन्ड O, O मायनस Na प्लस, या ठिकाणी असेल O मायनस Na प्लस, आणि आणखी एक प्रोडक्ट कुठला असेल, CH3NH2 मिथाइल अमाइन असेल, है ना. म्हणजे बघा एक असेल मिथाइल अमाइन आणि दुसरा असेल कुठला, सोडियम सॉल्ट ऑफ थॅलिक ऍसिड. बघा कुठं ऑप्शन आहे, सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड मध्ये चुकीचं आहे, सोडियम सॉल्ट ऑफ थॅलिक ऍसिड प्लस मिथाइल अमाइन. करेक्ट आन्सर काय असेल आपलं, बी असणार आहे. करेक्ट आन्सर इज बी असेल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा, द बेस्ट रिएजंट फॉर कन्व्हर्टिंग 2 फिनाइल प्रोपेनामाइड इंटू 1 फिनाइल इथेनामाइड. यासाठी तुम्हाला बघा IUPAC नॉमेनक्लेचर जमलं पाहिजे बरं का. ठीक आहे, IUPAC नॉमेनक्लेचर जमलं पाहिजे, कारण तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करता येत नसतील तर काहीच अर्थ नाही तुम्हाला येऊन. बरोबर आहे. ओके. तर बघा आता ह्यामध्ये काय म्हणलेलं आहे, 2 फिनाइल प्रोपेनामाइड. प्रोपेनामाइड म्हणजे 3 कार्बन असेल ना, इथे लिहितो रिॲक्शन मी, 1 2 3. या ठिकाणी काय असेल, प्रोपेनामाइड NH2. त्यानंतर किती नंबरला फिनाइल आहे, 2 नंबरला, म्हणजे 1 2. या ठिकाणी काय असेल, PH असेल, फिनाइल ग्रुप. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आपल्याला सांगा बरं, 1 फिनाइल इथेनामाइन. इथेनामाइन म्हणजे 2 असतील, 1 फिनाइल म्हणजे ह्याला काय असेल, PH ग्रुप असेल. तर तुम्हाला रिएजंट विचारलेला आहे ना, तुम्ही मला सांगा ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली झालंय काय सांगा चेंज. तर बघा इथला CH3 सेम आहे, इथला CH3 सेम आहे, इथला कार्बन PH सेम आहे, इथला कार्बन PH सेम आहे, फक्त CO निघून गेलाय. आणि CO कशामध्ये निघून जातो सांगा बरं, हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. काय कंडिशन आहे, Br2 आणि NaOH किंवा KOH. पण मी तुम्हाला सांगितलंय ते जर नसेल तर दुसरा असू शकतो, कुठला, NaOBr. बघा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड जर असेल तर तो वेगळा कंपाऊंड बनवणार आहे, हा बी नसेल, हा बी नसेल. करेक्ट आन्सर काय असेल, NaOH Br2, हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय घ्यावं लागलं मग तुम्हाला, NaOH प्लस Br2 घ्यावं लागेल, तर तुमचं ह्याचं कन्वर्जन याच्यामध्ये होणार आहे. सो करेक्ट आन्सर काय असेल आपलं, डी इज करेक्ट आन्सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा आता, नेक्स्ट आपण बघणार आहे बघा, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन. तर ह्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, बॉइलिंग पॉइंट अँड सोल्युबिलिटी हे बघणार आहे आपण. ठीक आहे. तर बघा आता सुरुवातीला बघूयात आपण,
ड्यू टू पोलार नेचर ऑफ NH बॉन्ड प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन्स हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात घ्या, तुम्हाला जर विचारलं खाली 2-3 ऑप्शन आहेत, प्रायमरी अमाइन किंवा 4 ऑप्शन आहेत, सेकंडरी अमाइन आहे, टर्शरी अमाइन आहे, क्वाटर्नरी अमाइन आहे आणि प्रायमरी अमाइन आहे. ठीक आहे, किंवा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे आणि टर्शरी अमाइन आहे. आणि त्यामध्ये असं विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग अमाइन डू नॉट शो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. करेक्ट आन्सर काय असेल? टर्शरी अमाइन असणार आहे. ठीक आहे, कारण टर्शरी अमाइनकडे हायड्रोजनच नसतो, नायट्रोजनला आहे ना, ऍसिडिक हायड्रोजन, त्यामुळे शो करत नाही ते. नेक्स्ट बघा, प्रायमरी अमाइन इज ग्रेटर दॅन सेकंडरी अमाइन. कशाबद्दल? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जर बघितलात तर सगळ्यात जास्त कशामध्ये असते? प्रायमरी अमाइन मध्ये असते. का असते प्रायमरी अमाइन मध्ये? कारण प्रायमरी अमाइन कडे किती नायट्रोजन असतात बघा, सॉरी हायड्रोजन किती असतात? 2 असतात है ना. आणि सेकंडरी अमाइन कडे किती हायड्रोजन असणार आहे? एकच हायड्रोजन असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कशामध्ये जास्त असेल? मग प्रायमरी अमाइन मध्ये जास्त असणार आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, टर्शरी अमाइन डू नॉट हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग but due to polar nitrogen carbon bond tertiary amines have intermolecular dipole attractive force. intermolecular dipole attractive force कशामुळे आहे टर्शरी अमाइन मध्ये? ड्यू टू कार्बन आणि नायट्रोजन जो आहे त्या दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, त्यामुळे तो बॉन्ड कसा आहे? पोलार बॉन्ड आहे. त्या पोलार बॉन्ड मुळे या ठिकाणी डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स प्रेझेंट असणार आहे. कशामध्ये? टर्शरी अमाइन मध्ये. आणि प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन मध्ये आपला हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे. कुठली हायड्रोजन बॉन्डिंग असेल? 2 प्रकार असतात, एक इंट्रामॉलिक्युलर आणि एक इंटरमॉलिक्युलर. तर ह्यामध्ये कुठली हायड्रोजन बॉन्डिंग असते? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते बरं का, इंटर नसते, लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ आयसोमेरिक अमाइन म्हणते. आयसोमेरिक म्हणजे काय? सपोज तुमच्याकडे 3 अमाइन आहेत, एक प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे आणि तिघांचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे, त्याला म्हणायचं आयसोमेरिक अमाइन. ठीक आहे, तर त्या केसमध्ये बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर कशी असेल? प्रायमरी अमाइन इज ग्रेटर दॅन, सेकंडरी अमाइन इज ग्रेटर दॅन टर्शरी अमाइन. मी एक एक्झाम्पल घेतो बघा. सपोज आपल्याकडे हे एक स्ट्रक्चर आहे, एक आहे प्रोपेन अमाइन, एक आहे इथाइल मिथाइल अमाइन आणि एक आहे ट्रायमिथाइल अमाइन. बघा तिघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे आणि हा टर्शरी आहे, याला म्हणायचं आयसोमेरिक अमाइन. सांगा ह्यामध्ये बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर कशी असेल? प्रायमरी इज ग्रेटर दॅन, सेकंडरी दॅन, टर्शरी असे असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, ड्यू टू देअर ॲबिलिटी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर मॉलिक्यूल लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स आर सोल्युबल इन वॉटर. लोअर ॲलिफॅटिक अमाइन म्हणजे कार्बन कमी पाहिजे बरं का, तर ते वॉटर मध्ये सोल्युबल असतात. का सोल्युबल असतात? ड्यू टू H बॉन्डिंग. नेक्स्ट, सोल्युबिलिटी ऑफ अमाइन डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन मोलार मास ऑफ अमाइन. आता अमाइनचा मोलार मास कधी वाढेल? ज्यावेळेस R ग्रुप वाढेल. मग R ग्रुप कसा आहे? हायड्रोफोबिक आहे, मग ते वॉटर मध्ये इजिली डिझॉल्व्ह होईल का? नाही होणार. त्यामुळे R ग्रुप जसं जसं वाढेल तसं सोल्युबिलिटी कमी कमी होणार आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, मोलार मास जसं जसं वाढेल तसे सोल्युबिलिटी कमी कमी होणार आहे. नेक्स्ट, aromatic amines and higher aliphatic amines are insoluble in water. aromatic amine insoluble का असेल? तर त्यामध्ये बेंझिन रिंग आहे आणि बेंझिन रिंग कसं आहे? हायड्रोफोबिक नेचर आहे, त्यामुळे ते वॉटर मध्ये इन्सोल्युबल असणार आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, ह्याच्यावरती क्वेश्चन बघा आता. अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट. तुम्हाला सांगितलंय मी आपल्या लास्ट लेक्चर मध्ये झालंय बघा, कार्बोक्सिलिक ऍसिड सर्वात जास्त बॉइलिंग पॉइंट असतो, बरोबर आहे का? तर ते डायमर फॉर्म मध्ये असतं. ठीक आहे, त्यामुळे बघा कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्या या ठिकाणी, त्यामुळे 4th सगळ्यात जास्त असणार आहे. ठीक, तुम्हाला कुठल्या ऑर्डर विचारलेले? इन्क्रीजिंग ऑर्डर विचारले. इन्क्रीजिंग म्हणजे 4चा काय असेल तुमचा? सगळ्यात जास्त असणार आहे. त्यानंतर बघा, इथं अल्केन आहे, इथं अमाइन आहे, इथं अल्कोहोल आहे. मॉलिक्युलर फॉर्म मास नियर टू सेमच आहे ना. तर त्या केसमध्ये बघा सगळ्यात कमी कोणाचा असेल? अल्केनचा असेल, अल्केनचा. ठीक आहे, सगळ्यात कमी कोणाचा असेल? थर्डचा असणार आहे, सगळ्यात कमी थर्डचा असेल. आता अमोनिया आणि अल्कोहोल पैकी जर बघितला
तर अल्कोहोलचा जास्त असतो, कारण अल्कोहोलमध्ये इंटरमॉलिक्युलर जो काय हायड्रोजन बॉन्ड असतो इंटरमॉलिक्युलर तो स्ट्रॉंग असतो बरं का, ड्यू टू मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. त्यामुळे कसे असणार ऑर्डर मग सांगा, 4 2 1 आणि 3 हे असेल तुमची इन्क्रीजिंग ऑर्डर. सगळ्यात जास्त फोर्थ मध्ये असेल, त्यानंतर अल्कोहोल असेल, त्यानंतर अमाइन, त्यानंतर अल्केन. बघा आपला ऑप्शन कुठं आहे, 4 2 1 3 4 2 1 3. करेक्ट आन्सर इज ए. नेक्स्ट बघा, अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी मध्ये बघा आता इन्क्रीजिंग अल्कोहोल दिला, एक अमाइन आहे आणि एक अल्केन आहे. अल्केन तर सोल्युबल नसणारच आहे वॉटरमध्ये, कारण अल्केन इज नॉन पोलर इन नेचर. तुम्ही कधी बघितलंय का पाण्यामध्ये ऑइल मिक्स झालेला आहे ना, पाणी कसं असतं पोलर असतं, ऑइल कसं असतं नॉन पोलर असतं. त्यामुळे प्रोपेन तुमचा सोल्युबल होणारच नाही, त्यामुळे लेस तर तुमचा 1 असेल, बरोबर आहे. आता अल्कोहोल आणि अमाइन पैकी जर बघितला तर अल्कोहोल इज मोर सोल्युबल असतो अमाइन पेक्षा पण, का तर अल्कोहोल हा स्ट्रॉंग एच बॉन्ड फॉर्म करतो. ठीक आहे, कसे असेल ऑर्डर सांगा मग, 1 3 आणि 2. सगळ्यात जास्त सोल्युबल असेल अल्कोहोल, त्यानंतर अमाइन, त्यानंतर प्रोपेन. सो करेक्ट आन्सर इज 2 3 1. कुठे आहे बघा, 2 3 1 2 3 1. करेक्ट आन्सर इज ए असणार आहे आपला. ओके, नेक्स्ट बघा, हा आता बेसिसिटी बघणार आहे. बेसिसिटी, बेस म्हणजे कशाला म्हणायचं, जो H प्लस वर अटॅक करतो त्याला बेस म्हणायचं. मग बेस असण्यासाठी कंडिशन काय असते, एक तर निगेटिव्ह चार्ज पाहिजे किंवा लोन पेअर पाहिजे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की अमाइन वरती काय असतो, लोन पेअर असतो नायट्रोजनवरती, है ना. त्यामुळे तो बेसिक बिहेवियर शो करणार आहे, बेसिक म्हणून काम करणार आहे. तर बघा, बेसिक नेचर ऑफ अमाइन इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन नायट्रोजन ॲटम. आता बघा तुम्हाला माहिती KB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन, है ना. आपण म्हणतो ना KB आणि बेसिटी काय असले डायरेक्टली असते, PKB आणि बेसिटी इन्व्हर्सली असते, बरोबर आहे. त्यानंतर बघा, PKB व्हॅल्यू इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन. तर ह्यामध्ये लक्षात घ्या, हे ऑर्डर लक्षात ठेवायचे बरं का. तुम्हाला काय दिलेलं आहे यामध्ये बघा, PKB ची ऑर्डर दिलेली, PKB ची सगळ्यात जास्त PKB कोणाचा सांगा बरं, सगळ्यात जास्त PKB NH3 आहे बरं का. आपण डिक्रीजिंग ऑर्डर लावूयात असं इझी फॉर्म मध्ये. NH3 सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर कोणाचा सांगा, त्यानंतर प्रायमरी अमाइनचे आहे, प्रायमरी अमाइनचे, बरोबर आहे. प्रायमरी अमाइन असणार आहे. त्यानंतर कुठला असेल सांगा, ह्याच्यापेक्षा कमी आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे कुठला असेल, त्यानंतर टर्शरी अमाइन असेल R3N. आणि शेवटी कुठला असणार आहे, R2NH असणार आहे. ठीक आहे, आता बेसिसिटी ऑर्डर जर बघितला, बेसिसिटी सगळ्यात जास्त किंवा स्ट्रॉंग बेस कुठला सांगा, सेकंडरी अमाइन आहे, बरोबर आहे. R2NH. त्यानंतर कुठला येणार आहे सांगा, ह्याच्यानंतर कुठला येईल, R3N येणार आहे. त्यानंतर कुठला येईल सांगा, RNH2. आणि त्यानंतर कुठला असणार आहे, NH3 असणार आहे. ठीक आहे, तर हे काय असेल तुमचा, PKB आणि बेसिसिटी एकमेकाला काय असतील, इन्व्हर्सली असतील बरं का. PKB आणि बेसिसिटी एकमेकाला काय असतील, आपले इन्व्हर्सली असणार आहेत. ओके, नेक्स्ट बघा आता, सेकंडरी अमाइन आर द स्ट्रॉंगेस्ट बेस, बरोबर आहे. बघा, सेकंडरी अमाइन आर द स्ट्रॉंगेस्ट बेस, कारण PKB कसा असायला पाहिजे, मग स्ट्रॉंग बेस म्हणजे PKB कमी पाहिजे, आणि KB जर विचारलं तर KB जास्त पाहिजे. Greater is the stabilization of protonated amine conjugate acid. Greater is the basicity of amine. म्हणजे काय बघा, जसं की आता ह्याचं मी प्रोटोनेशन केलेलं आहे, प्रोटोनेशन H+ टाकला, ह्याचं लोन पेअरने H+ वर अटॅक केले, काय बनलं बघा इथं, R नायट्रोजन R, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज. ह्याला म्हणायचं कॉन्जुगेट ऍसिड बरं का. ह्याला काय म्हणायचं, कॉन्जुगेट ऍसिड ऑफ दिस बेस. ठीक आहे, मग कॉन्जुगेट ऍसिड जेवढं जास्त स्टेबल असेल तेवढा हा स्ट्रॉंग बेस असतो, असं स्टेटमेंटचं म्हणणं आहे. ठीक आहे, चला आपण एक बघूया आता. त्यामध्ये एक टेबल बघणार आहे ज्यामध्ये तुम्हाला PKBच्या व्हॅल्यू दिलेत, PKBच्या. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला PKBच्या व्हॅल्यू आहेत. ह्या व्हॅल्यूवरून तुम्हाला काय सांगायचं सांगा बरं, ह्या व्हॅल्यूवरून तुम्हाला याची ऑर्डर काढायची बरं का. बेसिसिटी सगळ्यांनी हा तुमचा होमवर्क असेल. ओके, जेवढा जास्त सांगा, तर PKBच्या आणि बेसिसिटीची ऑर्डर काय असेल, मग PKB is inversely proportional to basicity.
जेवढा जास्त पीकेबी तेवढा कमी बेसिक असणार आहे. म्हणजे सगळ्यात जास्त व्हॅल्यू कुणाची पीकेबीची बघा 9.38 आहे ना. आणि काय आपलं ॲनिलीन आहे, ॲनिलीन लेस बेसिक दिले बरं का सगळ्यांपेक्षा. आणि सगळ्यात कमी व्हॅल्यू कुणाची सांगा बरं इथं 333 सगळ्यात कमी व्हॅल्यू 3 आहे. म्हणजे कुठला अमाइन आहे बघा, हे एन इथाइल इथेन अमाइन आहे. हा स्ट्रॉंग बेस असतो. ठीक आहे. तरी पीकेबी व्हॅल्यू आणि इकडं ऍसिडिटीचे ऑर्डर सांगायचे बरं का, डिक्रीजिंग ऑर्डर सांगायचे. ठीक. ओके. नेक्स्ट बघा, आता आपण बघणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन. ठीक आहे. पहिला आहे बघा लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन. लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन ह्यामध्ये आहे बघा टेस्ट ऑफ अमाइन ॲज अ बेस. त्यामध्ये काय केलेलं आहे आपण, बेसिक नेचर ऑफ अमाइन इज डिटेक्टेड इन लॅबोरेटरी बाय रिएक्शन विथ ॲक्वियस सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग मिनरल ऍसिड लाईक HCl घ्या, HBr घ्या किंवा HI घ्या. काय केलं आपण, बेस घेतलेला आहे. बेस त्याची रिएक्शन ॲक्वियस HCl सोबत केले की आपल्याला काय भेटणार आहे सांगा इथं, सबस्टिट्यूटेड अमोनियम क्लोराईड भेटणार आहे ना. म्हणजे नायट्रोजनचा अटॅक H+ वरती करा, या ठिकाणी एक तुम्हाला सॉल्ट भेटणार आहे. सॉल्ट कसं असेल तुमचं, यांना 3 ग्रुप असतील, एक हायड्रोजन इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि प्लस एक Cl मायनस चार्ज, हे सॉल्ट भेटतं आपल्याला. ठीक आहे. हे झाले पहिली. दुसरी बघा डायझोटायझेशन रिएक्शन और ऑरेंज डाय टेस्ट. बघा फॉर्मेशन ऑफ ऑरेंज डाय इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ ॲरोमॅटिक अमाइनो ग्रुप. जर तुम्ही काय केलं बघा, ॲरोमॅटिक अमाइन घेतलात, त्यावरती NaNO2 आणि HCl आणि टेम्परेचर 0 to 5 डिग्री सेल्सिअस जर घेतलात, तर ह्या केसमध्ये तुमचं हे BDC बनतं बरं का. BDC आपण काय म्हणतो, BDC किंवा बेंझिन डायझोनियम क्लोराईड म्हणायचं. आणि ह्याची रिॲक्शन तुम्ही जर बीटा नॅफ्थॉल सोबत केलात, तर या ठिकाणी कपलिंग रिॲक्शन होणार आहे, कपलिंग. आणि तुम्हाला काय भेटतो इथं, ऑरेंज रेड डाय भेटणार आहे. तर तुम्हाला जर ऑरेंज रेड डाय भेटला, याचा अर्थ या ठिकाणी जो अमाइन आहे तो अमाइन कुठला असेल, ऑलवेज एकतर प्रायमरी अमाइन असेल आणि ॲलिफॅटिक असेल का ॲरोमॅटिक असेल, ॲरोमॅटिक असणार आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, यामध्ये आहे नेक्स्ट कार्बिल अमाइन रिएक्शन. नेक्स्ट आहे कार्बिल अमाइन रिएक्शन. ठीक आहे. यामध्ये काय घेतो आपण बघा, एकतर ॲलिफॅटिक घ्या किंवा ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन घ्यायचा बरं का, लक्षात ठेवा. ॲलिफॅटिक असू द्या किंवा ॲरोमॅटिक असू द्या, फक्त कुठला अमाइन पाहिजे, प्रायमरी अमाइन पाहिजे. सेकंडरी टर्सरी अमाइनवर रिएक्शन जात नाही ते. ऑन हीटिंग विथ क्लोरोफॉर्म गिव्स फोल स्मेलिंग प्रोडक्ट कॉल्ड अल्काइल और अराइल आयसोसायनाइड. बघा यामध्ये दिलेलं मेन्शन केलेलं बघा, काय मेन्शन केलेलं आहे, सेकंडरी अँड टर्सरी अमाइन डू नॉट गिव्ह दिस टेस्ट. काय केलं आपण, प्रायमरी अमाइन घ्या, मग तो ॲलिफॅटिक असेल किंवा ॲरोमॅटिक असेल. CHCl3 आणि ह्या दोघांची रिएक्शन ज्यावेळेस करता त्यावेळेस एक इथे इंटरमिडिएट बनतो, तो कुठला असणार आहे, डायक्लोरोकार्बिन हा इंटरमिडिएट असतो, डायक्लोरोकार्बिन. ठीक आहे. मग ह्याला आपण कार्बिन म्हणत असतो, कार्बिन, डायक्लोरोकार्बिन. मग ह्याची रिएक्शन ज्यावेळेस तुम्ही प्रायमरी अमाइन सोबत करता त्यावेळेस काय भेटतं तुम्हाला, हे आयसोसायनाइड भेटतं. आयसोसायनाइड, अल्काइल आयसोसायनाइड किंवा आर म्हणजे अराइल जर असेल तर अराइल आयसोसायनाइड म्हणायचं. बाय प्रोडक्ट काय, TCl आणि वॉटर असणार आहे. ठीक आहे. तर कार्बिल अमाइन मध्ये काय काय बघितलं आपण सांगा, एकतर प्रायमरी अमाइन पाहिजे, मग ॲलिफॅटिक असू द्या किंवा ॲरोमॅटिक असू द्या. सेकंडरी नाही पाहिजे, टर्शरी नाही पाहिजे. प्रायमरी अमाइनची रिएक्शन क्लोरोफॉर्म इन प्रेझेन्स ऑफ बेस करा, काय बनतं, आयसोसायनाइड बनत असतं, आयसोसायनाइड. ठीक. नेक्स्ट आहे बघा रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड. नायट्रस ऍसिड वेगळा, नायट्रिक ऍसिड वेगळा बरं का. तर नायट्रस ऍसिडचं स्ट्रक्चर कसं असतं, HNO2 असतं बरं का, नायट्रस ऍसिड. आणि याच ठिकाणी जर HNO3 जर असेल याला आपण नायट्रिक ऍसिड म्हणतो, नायट्रिक ऍसिड म्हणायचं. ठीक आहे. तर बघा आता फॉर्मेशन ऑफ ऑरेंज डाय इंडिकेट प्रेझेन्स ऑफ ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन. तर काय करा तुम्ही, जर प्रायमरी अमाइन जर घेतला तर ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइनची रिएक्शन HNO2 आणि HCl सोबत करा लो टेम्परेचरला, तर तुम्हाला काय भेटणार आहे, BDC, बेंझिन डायझोनियम क्लोराईड. जर ॲरोमॅटिक सोबत केला तर BDC भेटतं. आणि याच ठिकाणी जर ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन सोबत जर केला तर डायरेक्ट तुम्हाला काय भेटणार, इथं अल्कोहोल भेटणार बरं का. डायरेक्ट काय भेटतो, अल्कोहोल. लक्षात घ्या बरं का. जर बघा तुम्हाला जर नायट्रस ऍसिड सोबत रिएक्शन करायचं असेल तर त्या केसमध्ये प्रायमरी अमाइन घेतो आपण, मग ते ॲलिफॅटिक जर असेल तर डायरेक्ट अल्कोहोल भेटतं.
ॲरोमॅटिक असेल तर तुम्हाला काय भेटणार आहे, BDC भेटणार आहे, बेंझिन डायझोनियम क्लोराईड. ओके, नेक्स्ट. हा, यामध्ये बघा आता हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन आहे ना. हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन ह्याला आपण काय म्हणू शकतो, जे आपण कुठली रिॲक्शन बघितली बघा, अमोनोलायसिस रिॲक्शन बघितलं. अमोनोलायसिस अमोनियापासून प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी, क्वाटर्नरी बनवायचं, तेच रिॲक्शन आहे. फक्त स्टार्टिंग मटेरियल अमोनिया न घेता अमाइन घ्यायचा, प्रायमरी अमाइन. तर बघा, वेन प्रायमरी अमाइन रिहीटेड विथ एक्सेस ऑफ प्रायमरी अल्काइल हलाइड इट गिव्स मिक्सचर ऑफ सेकंडरी, टर्सरी अलॉंग विथ टेट्रा अल्काइल अमोनियम हलाइड. म्हणजे बघा, प्रायमरी अमाइन घ्या, अल्काइल हलाइड घेतला, सेकंडरी अमाइन बनला. सेकंडरी अमाइनची रिॲक्शन अगेन अल्काइल हलाइड सोबत करा, टर्सरी अमाइन भेटलाय. टर्सरी अमाइनची रिॲक्शन अगेन अल्काइल हलाइड सोबत करा, काय भेटलेलं आपल्याला, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट भेटलेलं आहे. ठीक आहे, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. नेक्स्ट आहे हॉफमन इलिमिनेशन. इलिमिनेशन हे दोन प्रकारचे असतात, एक हॉफमन इलिमिनेशन आणि एक सेटझेप इलिमिनेशन. बरोबर आहे, सेटझेप रूल आणि हॉफमन रूल. तर बघा, ह्यामध्ये काय म्हणलेलं आहे, व्हेन टेट्रा अल्काइल अमोनियम हलाइड, हॉफमन इलिमिनेशन साठी हे महत्वाची कंडिशन असते बघा, टेट्रा अल्काइल अमोनियम हलाइड म्हणजे क्वाटर्नरी अमाइन पाहिजे, क्वाटर्नरी. heated with moist silver oxide it gives quaternary ammonium hydroxide. Then quaternary ammonium hydroxide on strong heating undergoes beta elimination to give alkene. The least substituted alkene is obtained as a major product. तर काय केलं आपण बघा, हे तुमचा प्रोपाइल अमाइन आहे, ह्याचं एक्सेस रिएक्शन मिथाइल आयोडाइड सोबत केलेली आहे. तर काय बनलं आपल्याला, हे क्वाटर्नरी अमाइन भेटलेला आहे. ह्याची रिएक्शन Ag2O सोबत जर केला तर हा आयोडीन कशाने रिप्लेस होईल, OH मायनसने. बघा, OH मायनस रिप्लेस झाला. आता हा अल्फा कार्बन आहे, हा अल्फा कार्बन आहे, हा अल्फा कार्बन आहे. या ठिकाणी अल्फा, या ठिकाणी बीटा. तर तुम्हाला रिमूव्ह करण्यासाठी बीटाचा हायड्रोजन पाहिजे. मग OH मायनस हायड्रोजन अपस्टॅक करेल, हा बॉन्ड या ठिकाणी जाईल, हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. तर तुमचं एक बनलेले प्रोपीन आणि एक बनणारे कुठला अमाइन, टर्शरी अमाइन. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, हॉफमन इलिमिनेशन मध्ये काय होतं, आपण काय करत असतो, क्वाटर्नरी अमाइनचं कन्व्हर्जन टर्शरी अमाइन करत असतो. विथ दॅट काय असणार आहे, आपलं एक अल्किन, एक बाय प्रोडक्ट असणार आहे. ठीक आहे, क्वाटर्नरी अमाइनचं कन्व्हर्जन टर्शरी अमाइन प्लस अल्किन मध्ये होतं. कशामध्ये, हॉफमन इलिमिनेशन मध्ये. ठीक, ओके. नेक्स्ट बघा, आता आपण काय बघणार आहे बघा, ॲरोमॅटिक अमाइन. तर अराइल डायझोनियम सॉल्ट रेझोनन्स स्टॅबिलाइज. अगोदर आपण BDC बघूयात. BDC ला आपण BDC म्हणतो बरं का, BDC बेंझिन डायझोनियम क्लोराइड असणार आहे ना. ह्याला ह्याच्यासोबत एक Cl मायनस असतो. तर बघा, आता नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन, ह्याचा कुठला इफेक्ट असतो सांगा बरं, -M असतो. -M मधले, -M म्हणजे रिंग मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी बाहेर येणार आहे ना. तर बघा, रिंग मला इलेक्ट्रॉन या ठिकाणी आला, इथे पॉझिटिव्ह आलेला आहे. हा बॉन्ड या ठिकाणी गेला, इथे पॉझिटिव्ह. हा बॉन्ड या ठिकाणी आला, इथे पॉझिटिव्ह. परत हा लोन पेर इकडे आले, परत तुमचं काय बनलेलं आहे, सेम बनलेलं आहे. आता बघा, हे आणि हे स्ट्रक्चर वेगवेगळं आहे बरं का. डबल बॉन्डची पोझिशन इथे डबल बॉन्ड आहे, या ठिकाणी डबल बॉन्ड आहे ना. त्यामुळे टोटल किती स्ट्रक्चर आले, रेझोनेटिंग स्ट्रक्चर सांगा. रेझोनेटिंग स्ट्रक्चर 5 आलेले आहे, बरोबर आहे. 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर असतील याचे. ठीक, नेक्स्ट बघा, आता आपल्याला काय करायचंय, रिएक्शन ऑफ ॲरिन डायझोनियम सॉल्ट, रिएक्शन इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ डायझो ग्रुप. म्हणजे डायझो ग्रुप काय होणार, रिप्लेस होणार आहे बरं का कशाने तरी. तर काय केलेलं आपण बघा, हा ॲनिलिन घेतला, ॲनिलिनची रिएक्शन NaNO2HCl केलेली. बघा, लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही NaNO2 ची रिएक्शन HCl सोबत करता, ऍक्च्युअली मेकॅनिझम नाही सांगणार मी तुम्हाला, गरज नाही. ह्या दोघांची रिएक्शन केलात की अगोदर काय बनतं, HNO2 बनणार आहे ना, HNO2. मग ह्याचं कन्वर्जन काय, डिस्प्रपोर्शनेशन काय होतं, ह्याचं कन्वर्जन NO मध्ये होतं बरं का, NO मध्ये. ह्याला आपण काय म्हणत असतो, नायट्रोसोनियम आयन. तर हा नायट्रोसोनियम आयन जो असतो तो इलेक्ट्रोफाइल म्हणून काम करणार बरं का. या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी NO+. मग या NH2 ची आणि ह्या NO ची रिएक्शन जर केला तुम्ही, तर काय होतं, वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि हे काय बनणार आहे, तुमचं BDC बनणार आहे, BDC. दॅट इज बेंझिन डायझोनियम क्लोराइड, BDC. ह्यामध्ये काय होतं बघा, N2 इज एक्सलंट लिव्हिंग ग्रुप आहे, मेकिंग ऑल रिएक्शन्स पॉसिबल. तर काय केलं आपण, हा BDC वरती जर तुम्ही H3PO2 जर टाकलात, काय H3PO2 जर टाकलात,
तर काय भेटतं आपल्याला ऑलवेज बेंझिन भेटतं बरं का. त्यानंतर CuCl जर टाकलात तर क्लोरोबेंझिन भेटणार आहे. CuBr जर टाकलात ब्रोमोबेंझिन भेटणार आहे. पोटॅशियम आयोडाईड जर टाकलात आयोडोबेंझिन भेटणार आहे. NaOH आणि हिटिंग जर केलात तर बेंझिन भेटणार आहे. SnCl2HCl जर टाकलात तर हायड्रोजन भेटणार आहे. CuCN जर टाकलात तर सायनोबेंझिन भेटणार आहे. आणि जर बेंझिन टाकलात तर बायफिनाइल भेटणार आहे. आणखी एक आहे बघा, ह्याच्यावरती जर तुम्ही इथेनॉल जर टाकलात CH3CH2OH तर ह्या केसमध्ये बी ते काय बनवतं, बेंझिन बनवतं, बेंझिन. या ठिकाणी हायड्रोजन लागणार आहे. आणि बाय प्रोडक्ट काय असतो बघा, बाय प्रोडक्ट अल्डिहाइड असतो, ॲसिटाल्डिहाइड. ठीक आहे. तर एवढे आपल्याला BDCच्या रिॲक्शन आहेत. सांगा बरं काय काय केलं आपण. BDC घेतला, अगोदर BDC कसा बनवला, प्रायमरी ॲनिलीन घेतलेला आहे, NaNO2HCl टाकला, BDC बनला. H3PO2 टाका, बेंझिन बनलं. CuCl टाका, क्लोरोबेंझिन. CuBr टाका, ब्रोमोबेंझिन. पोटॅशियम आयोडाईड टाका, आयोडोबेंझिन. NaOH टाका, हिटिंग करा, फिनॉल बनलं. NaOH टाका किंवा तुम्ही सिंपल वॉटर टाकून जरी हिटिंग केलं तरी काय बनणार आहे, बेंझिन बनणार आहे. SnCl2HCl हायड्रोजन बनणार आहे. CuCN टाका, सायनोबेंझिन भेटणार आहे. आणि बेंझिन जर टाकला तर काय बनेल, बायफिनाइल सिस्टीम बनणार आहे बेसिक कंडिशनला. ठीक आहे. तर अशा ह्या काही रिॲक्शन झाल्या कशाच्या, ॲरोमॅटिक अमाइनच्या. नेक्स्ट बघूयात आपण. या ठिकाणी बघा, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप. डायझो ग्रुप म्हणजे काय असणार, तुमचा N डबल बॉन्ड N जो आहे तो रिटेन करणार आहे, म्हणजे ॲज इट इज राहणार आहे. बघा ह्याला आपण कुठल्या रिॲक्शन म्हणत असतो, कपलिंग रिॲक्शन म्हणायचं, आजो कपलिंग रिॲक्शन. तर बघा हा आपण BDC घेतलेला आहे, BDC. तर BDCचं काय होतं बघा, हे जे ऑक्सिजन आहे कुठला आहे सांगा, +M इफेक्ट शो करत असतो, +M. आणि +M कशा असतात, आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असतात, बरोबर आहे. आता येणारा ग्रुप जो आहे बघा, ह्या कार्बनवर इथं अटॅक करायचा. आपण ऑर्थोवरनं काय नाही केला, ऑर्थोमध्ये हिंड्रन्स असू शकतो, त्यामुळे आपण पॅरावरनं अटॅक केला. आणि रिॲक्शन कुठल्या कंडिशनला झाली सांगा बरं, pH 9 to 10 म्हणजे ॲसिडिक का बेसिक. हे रिॲक्शन बेसिक मीडियममध्ये करायचे बघा. त्यावेळेस तुमचं काय बनतं बघा, पॅराहायड्रॉक्झी अझोबेंझिन. पॅराहायड्रॉक्झी अझोबेंझिन ह्याचा कलर कसा असतो, ऑरेंज डाय असतो बरं का, ऑरेंज डाय. कसा असणार आहे हा, ऑरेंज डाय असणार आहे. कसा असेल, ऑरेंज डाय असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, या ठिकाणी काय केलेलं आपण आता, हे बघा तुम्हाला BDCची रिॲक्शन ॲनिलीन सोबत करायचे, ॲनिलीन. आता ॲनिलीन मधला जो नायट्रोजन कडे पण लोन पेअर असतात, हा पण कुठला इफेक्ट शो करत असतो, +M इफेक्ट शो करतो. +M इफेक्ट म्हणजे हा पण कसा असणार आहे, आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग असणार आहे बरं का. या ठिकाणी पण हे कंडिशन कुठल्या कंडिशनमध्ये सुरू आहे बघा, pH 4 to 5 म्हणजे कुठली कंडिशन आहे, या ठिकाणी आपण ॲसिडिक मीडियम मध्ये घेतो बरं का, ॲसिडिक मीडियम मध्ये. अगेन काय बनला इथं, पॅरा अमायनो अझोबेंझिन, येल्लो डाय असणार आहे बरं का. हा कुठला असेल, येल्लो डाय असणार आहे. लक्षात ठेवा, BDCची रिॲक्शन जर फिनॉल सोबत केलात तर ऑरेंज डाय भेटतो. BDCची रिॲक्शन जर ॲनिलीन सोबत केलात तर येल्लो डाय भेटतो. BDCची रिॲक्शन हे अल्कोहोल फिनॉल सोबत करण्यासाठी बेसिक मीडियम लागतं. BDCची रिॲक्शन ॲनिलीन सोबत करण्यासाठी ॲसिडिक मीडियम लागतं. ठीक. त्याचबरोबर तुम्ही पॅराक्रिसॉल सोबत जर रिॲक्शन केलात तर CH3चा कुठला असतो, +H इफेक्ट, आणि OHचा +M असतो, म्हणजे डॉमिनेटिंग तुमचा +M असणार आहे. म्हणजे +Mच्या आर्थोला आपला प्रोडक्ट बनणार आहे, कारण पॅरा तर ब्लॉक आहे ना. म्हणजे हा ग्रुप कुठला लावा, ह्याच्या आर्थोला लावायचा. ही बी रिॲक्शन कुठल्या कंडिशनला आहे, म्हणजे मीडियमला आहे, बेसिक मीडियमला करायचं. बघा इथं आर्थोच्या OHच्या आर्थो पोझिशनला काय लागलेलं आहे आपलं, हे डायझोल. ह्याचं नाव काय असेल, 2-phenyl अझो 4-methyl फिनॉल असणार आहे. ठीक आहे. हे झाले बघा आपल्या कपलिंग रिॲक्शन. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ह्यामध्ये आपण बघणार आहे आता हिन्सबर्ग टेस्ट. आता हिन्सबर्ग टेस्ट असतं काय आणि हिन्सबर्ग रिएजंट काय असतो हे आपण बघणार आहे बघा. तर हिन्सबर्ग रिएजंट कशाला म्हणतो आपण, बेंझिन सल्फोनिल क्लोराइडला आपण हिन्सबर्ग रिएजंट म्हणायचं बरं का. हिन्सबर्ग रिएजंट असणार आहे. तर काय केलं आपण बघा, हा प्रायमरी अमाइन आहे, प्रायमरी अमाइनचा अटॅक करा, या ठिकाणी हा Cl निघून जाईल, म्हणजे इथला हायड्रोजन इथला Cl निघून जाईल. काय बनलंय, नायट्रोजनला R ग्रुप आहे, म्हणजे N अल्काइल बेंझिन सल्फोनामाइड असणार आहे. आणि लक्षात घ्या, हे तुमचं सोल्युबल असतं कशामध्ये, ॲक्वियस NaOH मध्ये सोल्युबल असतं बरं का. ह्याच्यावरती क्वेश्चन भरपूर येतात. ह्याच्यावर NaOH जर टाकला तर OH- बेस आहे
आणि हे सोल्युबल का असतं सांगा ॲक्वियस मीडियम मध्ये, का तर ह्याच्याकडे ॲसिडिक हायड्रोजन आहे ना, म्हणजे ॲसिडिक हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करेल, इथं सॉल्ट बनणार आहे. आणि आपल्याला माहिती सॉल्ट जो असतो सॉल्ट ते ॲक्वियस सोल्युशन मध्ये कसा असतो, सोल्युबल असतो. ठीक आहे. आता बघा हा झाला प्रायमरी अमाइन. आता आपण सेकंडरी अमाइन बघणार आहे. सेकंडरी अमाइन, सेकंडरी अमाइन मध्ये पण सेम रिॲक्शन होणार. डायरेक्ट या ठिकाणी करा, हा Cl निघून जाईल, हा Cl इथला हायड्रोजन HCl निघून गेला, इथं कुठला अमाइन बनलाय सांगा, सेकंडरी अमाइन बनलाय. ह्याचं नाव काय असेल, NN डाय अल्काइल बेंझिन सल्फोनामाइड. आणि हा जो असतो तो कशामध्ये, इनसोल्युबल इन ॲक्वियस NaOH. हा NaOH मध्ये इनसोल्युबल आहे बरं का, रिॲक्शन्स होत नाही. तर का नाही होत, इथं ॲसिडिक हायड्रोजनच नाही आहे ना, हा तुमचा काय असणार आहे, बेस असणार आहे. मग बेस कुणासोबत रिॲक्शन करत असतो, ॲसिड सोबत रिॲक्शन करत असतो. मग या ठिकाणी ॲसिड आहे का, नाही, त्यामुळे या दोघांचे रिॲक्शन होणार नाही. रिॲक्शन नाही झाले म्हणजे सॉल्ट बनणार नाही, आणि सॉल्ट नाही बनला म्हणजे ॲक्वियस मध्ये इनसोल्युबल असणार आहे. ठीक. आणि टर्सरी अमाइन जर घेतलात तुम्ही तर टर्सरी अमाइनचे रिॲक्शनच होणार नाही बरं का, ह्या दोघांचे रिॲक्शनच नाही होणार. जर बेस जर घेतलात तुम्ही, हा बेसच अटॅक करेल आणि हा Cl निघून जाणार आहे, म्हणजे तुमचं सॉल्ट बनणार आहे फक्त. ठीक आहे. टर्सरी अमाइन डू नॉट रिॲक्ट विथ हिन्सबर्ग रिएजंट. जर रिॲक्ट केला तर रिॲक्शन कशी असते, रिव्हर्सिबल रिॲक्शन असते. ठीक आहे. काय बघितलं आपण सांगा, प्रायमरी अमाइनची रिॲक्शन जर हिन्सबर्ग रिएजंट सोबत केली तर जो काय बनणारा कंपाऊंड आहे तो बनणारा कंपाऊंड ॲक्वियस सोल्युशन मध्ये सोल्युबल असणार आहे. का असणार आहे, का तर त्याकडे ॲसिडिक हायड्रोजन आहे. सेकंडरी अमाइन जर घेतला तर तो हिन्सबर्ग रिएजंट सोबत रिॲक्शन करेल, पण बनणारा प्रोडक्ट ॲक्वियस मध्ये इनसोल्युबल असेल. आणि टर्सरी अमाइन डू नॉट रिॲक्ट विथ हिन्सबर्ग टेस्ट. ठीक आहे. 3 पॉईंट लक्षात ठेवायचे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहेत बघा इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन ॲरोमॅटिक अमाइन. बरं का, ॲलिफॅटिक अमाइन मध्ये रिॲक्शन जात नाही. पहिले आपण ब्रोमिनेशन बघूयात. ॲनिलीन रिॲक्ट विथ ब्रोमिन वॉटर ॲट रूम टेम्परेचर टू गिव्ह व्हाईट प्रेसिपिटेट. ह्याची पीपीटी कशी असते, व्हाईट पीपीटी असते बरं का, व्हाईट पीपीटी असणार आहे ना. काय करायचं, ॲनिलीन घ्या, ब्रोमिन घ्या, Br2 वॉटर घ्या, पॉलिब्रोमिनेशन होतं. असं का होतं, तर नायट्रोजनचा स्ट्रॉंग प्लस एम इफेक्ट आहे ना, स्ट्रॉंग प्लस एम इफेक्ट असल्यामुळं हा हायली ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे, हायली ॲक्टिवेटिंग ग्रुप असल्यामुळे पॉलिब्रोमिनेशन होतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा नायट्रेशन. डायरेक्ट नायट्रेशन ऑफ ॲनिलीन यील्ड मिक्सचर ऑफ ऑर्थो मेटा अँड पॅरा नायट्रो ॲनिलीन. ह्याला स्टार करून ठेवा. या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे बघा, लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे नायट्रोजनचा कुठला इफेक्ट आहे रिंगवरती, प्लस एम आहे. आणि प्लस एम का असतात, आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग असतात. बरोबर आहे. म्हणजे तुमचा बनणारा जो म्हणजे NO2 लागणारा कुठं कुठं लागायला पाहिजे, आर्थो आणि पॅरा लागायला पाहिजे. बघा इथं पॅराचा तुमचा मेजर आहे 51, त्यानंतर मेजर तुमचा आर्थो पाहिजे ना, पण इथं मेजर कुठला दिलाय, हे मेटावाला मेजर दिलाय बरं का, मेटावाला. असं का होत असेल सांगा बरं. ह्याचं रिझन बघा, ज्यावेळेस तुम्ही ॲनिलीनची रिॲक्शन करताय, ॲनिलीन रिॲक्शन या ठिकाणी NH2 आहे बरोबर आहे. ह्याची रिॲक्शन नायट्रेशन म्हणजे काय घेतो आपण, नायट्रेशनसाठी आपण एक नायट्रिक ॲसिड घेत असतो, नायट्रिक ॲसिड आहे ना, HNO3. ज्यावेळेस तुम्ही घ्याल, आता आपल्याला माहिती हा बेस आहे आणि हा ॲसिड आहे, ह्या ॲसिड बेस रिॲक्शन होऊन ह्याचं काय बनतं, या ठिकाणी NH3 पॉझिटिव्ह चार्ज बनतो बरं का. आता ज्यावेळेस NH3 पॉझिटिव्ह बनेल त्यावेळेस ह्याचा जो काही इफेक्ट आहे त्याचा इफेक्ट चेंज होतो बरं का. आणि ह्याचा इफेक्ट डॉमिनंट कुठला असतो, मायनस आय इफेक्ट असतो. आणि आपल्याला हे माहिती आहे मायनस आय ग्रुप आर मेटा डायरेक्टिंग, मेटा डायरेक्टिंग. तर ह्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, ॲनिलिनियम आयन म्हणायचा, ॲनिलिनियम आयन. ठीक आहे. तुम्हाला जर क्वेश्चन आला की तुमचा जो काय ॲनिलीन आहे त्याचं नायट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मेजर आणि मायनर कुठला असणार आहे, कुठला भेटायला पाहिजे, आर्थो आणि पॅराचा भेटायला पाहिजे, पण तुम्हाला 47% मेटाचा भेटतो. याचं रिझन जर विचारलं त्याचं रिझन काय असेल, बिकॉज ड्युरिंग दिस ॲनिलिनियम आयन इज फॉर्म है ना. आणि ह्याच्यामुळे काय होतं, ह्याचा इफेक्ट चेंज होतो. जो या ठिकाणी प्लस एम आहे तो या ठिकाणी मायनस आय झाला, आणि मायनस आय आर दी मेटा डायरेक्टिंग ग्रुप असणार आहे. ठीक. आय होप तुम्हाला समजलेलं आहे. नेक्स्ट बघा, आता आपण याचं काय बघूयात, काही एक्झाम्पल बघूयात है ना. पहिलं एक्झाम्पल आहे बघा, ऑरेंज डाय इज फॉर्म्ड व्हेन बेंझिन डायझोनियम क्लोराइड रिॲक्ट विथ फिनॉल. आताच बघितलं आपण, फिनॉल सोबत रिॲक्शन केले की ऑरेंज डाय भेटतो.
आणि जर ॲनिलीन सोबत केले की काय भेटतं सांगा? ॲनिलीन सोबत केल्यास तुमचा येलो डाय भेटणार आहे ना. नेक्स्ट बघा, रिॲक्शन ऑफ ॲनिलीन अ कलर्ड प्रोडक्ट सी वॉज ऑब्टेन्ड. तर या ठिकाणी बघा काय म्हणलेलं, ज्यावेळेस ह्या दोघांची रिॲक्शन कराल त्यावेळेस बी वाला कंपाऊंड काय भेटणार आहे सांगा? बी वाला कंपाऊंड BDC असणार आहे, बरोबर आहे. या ठिकाणी नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन पॉझिटिव्ह, ह्याला कोण स्टेबल करेल? Cl-. हा तुमचा कुठला कंपाऊंड बनलेला आहे सांगा? हा तुमचा बी कंपाऊंड आहे बरं का. आता बी कंपाऊंडची रिॲक्शन तुम्हाला ह्याच सोबत करायचं. तर लिहा बघा, NN डायमिथाइल ॲनिलीन म्हणतो आपण याला. तर नायट्रोजनचे लोन पेअर आहेत. हा इफेक्ट कुठला असतो सांगा? +M इफेक्ट असणार आहे. +M म्हणजे काय असतात? आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग असतात. पण इथं आर्थोला काय लागणार नाही का? तर हिंड्रन्स असेल आहे ना. त्यामुळे काय होतं बघा, हे लोन पेअर या ठिकाणी जातात, या ठिकाणी इथून इथं अटॅक करा आणि ह्याला स्टेबल करा. मी डायरेक्ट प्रोडक्ट लिहितोय बघा. या ठिकाणी असेल नायट्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन, या ठिकाणी सिंगल बॉन्ड काय असेल? बेंझिन. या ठिकाणी नायट्रोजनला 2 मिथाइल. तुमचा हा कंपाऊंड बनणार आहे आणि याचा कलर्ड असेल. बघा कंपाऊंड कुठं आहे? एकाच ठिकाणी. करेक्ट आन्सर काय असेल? बी असणार आहे. करेक्ट आन्सर काय असेल? बी असेल. ठीक, ओके. चला नेक्स्ट बघूयात आपण. Identify the compound that will react with Hinsberg reagent to give a solid dissolve in alkali. Which dissolve in alkali आहे ना. तर पहिल्यांदा मला हे सांगा, हिन्सबर्ग सोबत कोण कोण रिॲक्शन करतं? प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन. टर्शरी रिॲक्ट करत नाही. आणि प्रायमरी अमाइन जो असतो तो रिॲक्ट करतो आणि सोल्युबल असतो, डिझॉल्व असतो. आणि सेकंडरी अमाइन रिॲक्ट करतो पण इनसोल्युबल असतो. तुम्हाला डिझॉल्वेबल म्हणलेला आहे अल्कलीमध्ये, म्हणजे तुम्हाला प्रायमरी अमाइन बघायचं आहे. हा कुठला सेकंडरी अमाइन आहे? हा प्रायमरी अमाइन आहे. हा टर्शरी अमाइन आहे. हा तर अमाइन नाहीच आहे ना. अमाइन आहे काही तर अमाइन नाहीच, नायट्रो ग्रुप आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर आपलं काय असेल? बी असेल. याच ठिकाणी नॉट डिसॉल्व्ह म्हणलं असतं, करेक्ट आन्सर ए असतं आहे ना. नेक्स्ट बघा, द प्रोडक्ट ऑब्टेन इन विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन विल गिव्स अल्कली इनसोल्युबल प्रोडक्ट विथ हिन्सबर्ग रिएजंट. अल्कली इनसोल्युबल प्रोडक्ट विथ हिन्सबर्ग म्हणजे रिॲक्शन करणार आहे पण तो कसा आहे? इनसोल्युबल आहे, म्हणजे सेकंडरी अमाइन बनवायचे आपल्याला. तर बघा ए रिॲक्शन बघूयात आपण. ए रिॲक्शन बेन्झाइल क्लोराइड दिलेला आहे. बेन्झाइल क्लोराइड म्हणजे काय असणार आहे? हे झाला बेंझिन. ठीक आहे, बेंझिनला हा बेन्झाइल क्लोराइड झालेला आहे. ह्यावरती काय टाकलेले बघा? ह्यावरती अल्कोहोलिक NH3 टाकलेलं आहे. अल्कोहोलिक NH3 काय होईल? याचा अटॅक करा, हा निघून जाणार आहे ना. काय बेन्झाइल अमाइन बनला का बघा? बेन्झाइल अमाइन, यस बेन्झाइल अमाइन बनलेला आहे. त्यानंतर ह्याची रिॲक्शन आपल्याला CH3Cl चे 2 मोल घेतलेत बरं का. 2 मोल कशाचे आहेत? CH3Cl चे 2 मोल. त्यामुळे ह्याचा अटॅक करायचा आहे. जो बनणारा अमाइन आहे तर बनणारा अमाइन कुठला असेल सांगा बरं? नायट्रोजनला 2 मिथाइल म्हणजे हा टर्शरी अमाइन बनलाय. पहिला ऑप्शन तर आपलं नसणार आहे, कारण टर्शरी अमाइन्स आर नॉट रिॲक्ट विथ हिन्सबर्ग रिएजंट. आता सेकंड बघा, आयोडो इथेन दिलेला. आयोडो इथेनचं स्ट्रक्चर कसं असतं सांगा? हे झालं आयोडो इथेन. ह्याची रिॲक्शन कोणासोबत? AgCN सोबत दिलेले. AG कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. आपल्याला माहिती बघा, हा कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. या ठिकाणी डेल प्लस, या ठिकाणी डेल मायनस. ह्याचा अटॅक कशावरती करा? ह्या कार्बन वरती. हा निघून जाणार आहे. काय बनलं बघा इथं? नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड कार्बन बनलेला आहे. आता ह्याच्यावरती Na आणि इथेनॉल टाकलेला आहे ना. Na इन इथेनॉल ETOH. तर ह्याचं रिडक्शन करतं. ह्याचं रिडक्शन कशामध्ये करेल? सेकंडरी अमाइन मध्ये. नायट्रोजन हायड्रोजन या ठिकाणी CH3. कुठला अमाइन असेल? सेकंडरी अमाइन असेल. हेच आपलं करेक्ट आन्सर असायला पाहिजे. तर आपण ऑप्शन बघूयात बघा. त्यानंतर सी मध्ये काय दिलेलं आहे बघा? 1,4-डायक्लोरोब्युटेन. या ठिकाणी क्लोरीन 1 2 3 4 या ठिकाणी क्लोरीन. ह्याची रिॲक्शन कोणासोबत केलेली आहे? KCN सोबत. KCN आणि हिट केलेलं आहे. सायनाइड जाळ्या या ठिकाणी करा, निघून जाईल. या ठिकाणी करा, निघून जाईल. काय बनणार आहे बघा इथं? या ठिकाणी पण सायनाइड लागेल, या ठिकाणी पण सायनाइड लागणार आहे. ठीक आहे. ह्याच्यावरती पुन्हा Na आणि इथेनॉल मेंडियस रिॲक्शन आहे ना. Na इन इथेनॉल ETOH.
ह्याचा अमाइन बनवा, ह्याचा अमाइन बनवा. 1 2 3 4 5 6 कार्बन झाले. 1 2 3 4 5 6 या ठिकाणी लागेल NH2, या ठिकाणी लागेल NH2. हा पण कुठला अमाइन बनलाय सांगा? प्रायमरी अमाइन बनलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट कुठला आहे? नेक्स्ट आहे आपल्याला बघा NH3 आणि Br2 दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा डी चा ऑप्शन असा आहे NH3 आणि Br2COOH. ठीक आहे, आपल्याला फोर्थ ऑप्शन इथं दिसत नाहीये. तर सांगायचं करेक्ट आन्सर काय विचारलेलं बघा. फॉलोविंग हिन्सबर्ग रिएजंट रिॲक्ट विथ, ठीक आहे, या ठिकाणी बेन्झिन आपलं हे आहे बरं का, बेन्झामाइड. या ठिकाणी असेल NH2 असणार आहे ना. त्याची रिॲक्शन कोणासोबत केलेली बघा? NH3 सोबत केलेली. सॉरी, NH2 नाही, ऍसिड आहे, ऍसिड OH, बेन्झोइक ऍसिड आहे. तर फर्स्ट स्टेप मध्ये कोणासोबत केलेली? NH3 आणि हिटिंग. NH3 आणि हिटिंग केलं की इथला OH आणि इथला हायड्रोजन निघून जातो. ह्याचं कशामध्ये कन्वर्जन होतं? बेन्झामाइड मध्ये. C डबल बॉन्ड ONH2 झालेला आहे. ह्याच्यावरती काय ऍड केलेलं बघा सेकंड स्टेप मध्ये? Br2 आणि KOH. Br2 KOH कुठली रिॲक्शन आहे? हॉफमन ब्रोमामाइड. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल सांगा? इट गिव्स प्रायमरी अमाइन, दॅट इज ॲनिलीन. हा पण कुठला अमाइन आहे? प्रायमरी. म्हणजे हा रिॲक्ट करेल पण सोल्युबल आहे, हा बी रिॲक्ट करेल पण सोल्युबल आहे. हा रिॲक्टच नाही करणार, हा रिॲक्ट पण करेल आणि इनसोल्युबल पण आहे. म्हणजे करेक्ट आन्सर आपलं काय असेल? बी असणार आहे. तुम्हाला काय विचारलेलं आहे? अल्कली इनसोल्युबल प्रोडक्ट म्हणलेलं आहे. म्हणजे रिॲक्शन बी झाली पाहिजे आणि इनसोल्युबल बी पाहिजे, म्हणजे सेकंडरी अमाइन असणार आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा आता. या ठिकाणी बघा इन द फॉलोविंग रिॲक्शन द रिझन व्हाय मेटा नायट्रो प्रोडक्ट ऑल्सो फॉर्म. आता सांगितलं मी तुम्हाला बघा, नायट्रिक ऍसिड जर म्हणलं तर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? आता ह्याचा कुठला प्लस एम इफेक्ट आहे ना, प्लस एम इफेक्ट. ह्याचा प्लस एम इफेक्ट आहे. प्लस एम म्हणजे काय असतो? ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग. पण ऍसिड सोबत रिॲक्शन करतो त्यामुळे ह्याचं काय होतं? याच्यामध्ये प्रोटोनेशन होतं बरं का, प्रोटोनेशन. म्हणजे NH2 चं कन्वर्जन NH3 प्लस मध्ये होतं. ज्यावेळेस NH3 प्लस झाला ह्याचा मायनस हा इफेक्ट डॉमिनंट असतो. ह्याला आपण काय म्हणत असतो? ॲनिलिनियम आयन. बघा ऑप्शन काय असेल? NH2 ग्रुप इज हायली मेटा डायरेक्टिंग, हे चुकीचं आहे. NO2 ग्रुप, NO2 तर नाहीच या ठिकाणी. फॉर्मेशन ऑफ ॲनिलिनियम आयन, करेक्ट आन्सर काय असेल आपलं? सी असणार आहे. ॲनिलिनियम आयन फॉर्मेशन झाल्यामुळे त्याचा इफेक्ट चेंज होतो आणि इफेक्ट चेंज झाल्यामुळे रिॲक्शन वेगळे होणार आहे. ठीक, ओके. नेक्स्ट बघूयात आपण. तर अशा पद्धतीने आपला अमाइन हा टॉपिक संपलेला आहे. ठीक आहे, तर आपण बघूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये काय बघायचंय किंवा कंटिन्यू आपण काय करूयात, ह्याचे PYQ आतापर्यंत कसे क्वेश्चन आलेत, कुठून क्वेश्चन आले ते बघूयात. ठीक आहे, ओके. चला तर आपण बघूयात आज अमाइनचे PYQs है ना. तर अमाइन ह्या टॉपिक वरती आतापर्यंत किती क्वेश्चन आलेत, कसे क्वेश्चन आलेत, कुठल्या पोर्शन वरती जास्त आलेत, कशावरती कमी आलेत आणि कशा प्रकारे आलेत. ठीक, चला आपण डायरेक्टली स्टार्ट करूयात. पहिला क्वेश्चन बघा. First question is that organic compound X having molecular formula C4H11 and nitrogen react with para-toluene sulfonyl chloride, that means Hinsberg reagent, right, to form a compound Y that is soluble in aqueous KOH. Compound X is optically active and react with acetyl chloride to form compound Z. Identify compound Z. एकाच क्वेश्चन मध्ये भरपूर कन्सेप्ट आहे ना, एकाच क्वेश्चन मध्ये. तर सुरुवातीला बघा तुम्हाला C4H11 नायट्रोजन दिलेला आहे. C4H11 आणि N, ह्याचा डीबीयू जर काढला तर डीबीयू काय तर सांगा बरं. C+1 मायनस नायट्रोजन मायनस H/2 असणार आहे, बरोबर आहे. बघा कार्बन किती आहेत? 4+1 मायनस काय येईल सांगा? नायट्रोजन किती आहेत? एकच आहे. हायड्रोजन किती आहेत सांगा? 11 आहेत. म्हणजे 8N - H म्हणजे 10/2 आलेले, बरोबर आहे. सो बघा 4+1 म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट काय येईल? 5 आणि या ठिकाणी -5 येणार आहे. किती आन्सर सांगा तुमचं? 0 येणार आहे. याचा अर्थ डीबीयू 0 आहे म्हणजे यामध्ये डबल बॉन्ड नसणार आहे ना, रिंग नसणार आहे. ठीक आहे, तर बघा आता
डबल बॉन्ड असेल ना रिंग नसणार आहे, बरोबर आहे. तर काय विचारले बघा त्यानंतर, रिॲक्ट विथ पॅराटोलिन सल्फोनिल क्लोराईड म्हणजे हिन्सबर्ग रिएजन सोबत रिॲक्ट करणार आहे ना. मग हिन्सबर्ग रिएजन सोबत रिॲक्ट कोण कोण करतं, प्रायमरी अमाइन अँड सेकंडरी अमाइन. टर्शरी अमाइन डू नॉट रिॲक्ट विथ हिन्सबर्ग रिएजंट. ठीक आहे, आपल्याला हे कळलं बघा अमाइन कुठला कुठला असेल. आता एकतर प्रायमरी असेल किंवा सेकंडरी अमाइन असेल. पुढे काही इन्फॉर्मेशन दिलेली बघा, तुमचा वाय कंपाऊंड बनलाय दॅट इज सोल्युबल इन ॲक्वियस KOH. म्हणजे प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन रिॲक्ट विथ सल्फोनिल क्लोराइड और पॅराटोलिन सल्फोनिल क्लोराइड. ठीक आहे, वाय बनला. आणि त्यापैकी विचारलं की कुठला सोल्युबल आहे KOH मध्ये. तर तुम्हाला काल सांगितलं मी, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे, बरोबर आहे. काय बघितलं सांगा, की प्रायमरी अमाइन जो आहे तो रिॲक्शन करतो आणि ॲक्वियस मध्ये सोल्युबल असतो, बट सेकंडरी अमाइन डू नॉट सोल्युबल इन ॲक्वियस मीडियम. याचा अर्थ हा जो नायट्रोजन असणार याच्यामधला तो कसा अमाइन आहे सांगा आपल्याला. आपल्याला भेटलेला यामध्ये कसा अमाइन असायला पाहिजे, प्रायमरी अमाइन. ठीक आहे, त्यानंतर माहिती काय दिलेली बघा, एक्स इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणते आणि हा जो काही कंपाऊंड आहे तो कसा असणार, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. याचा अर्थ त्यामध्ये कायरल सेंटर असलं पाहिजे. कायरल सेंटर म्हणजे एका कार्बनला 4 ग्रुप डिफरंट असणे. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा आता हे जर बघितलं आपण, त्याची रिॲक्शन कोणासोबत करायचंय, ऍसिटिल क्लोराइड सोबत करायचं. म्हणजे सपोज आपल्याकडे हा NH2 आहे, ह्याची रिॲक्शन जर मी ऍसिटिल क्लोराइड सोबत जर केली, CH3 C डबल बॉन्ड O Cl, ह्या नायट्रोजनच्या लोन पेअरचा अटॅक कार्बन वरती करा, क्लोरीन निघून जाणार आहे. काय बनलं बघा, R नायट्रोजन हायड्रोजन C डबल बॉन्ड O CH3. म्हणजे कुठला फंक्शनल ग्रुप बनलेला आहे आपला, हा असेल अमाइड फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, अमाइड कुण्या कुण्या ठिकाणी बघा, इथं बी अमाइड आहे, इथं बी अमाइड आहे, इथं बी अमाइड आहे आणि इथं बी अमाइड असणार आहे, बरोबर. या ठिकाणी बी अमाइड आहे. पण तुम्हाला प्रायमरी अमाइन बघायचं, या ठिकाणी बी प्रायमरी अमाइन, प्रायमरी प्रायमरी प्रायमरी. पण तुम्ही ह्याच्यामध्ये आता बघायचे कायरल सेंटर. ठीक आहे, हे बघा, हे लक्षात घ्या, हे जे काही पोर्शन आलेले आहे आपलं COCH3 हे कुणा कोण आलेले सांगा, ऍसिटिल क्लोराइड पासून आलेले. ओके, हे आपलं ऍसिटिल क्लोराइड पासून आलेलं आहे. म्हणजे फक्त इकडलं बघायचं तुम्हाला, ह्याच्यामध्ये कायरल सेंटर कुठंच नाही बघा. पण या ठिकाणी हा जो कार्बन आहे ना, हा कार्बन कसा आहे, कायरल आहे. या ठिकाणी बघा कार्बन कायरल नाही, हा बी कार्बन कायरल नाही, कारण या कार्बनला 2 CH3 सेम, ह्या कार्बनला 2 CH3 सेम. सो करेक्ट आन्सर इज बी असेल आपलं, बी. ठीक आहे, ज्यामध्ये प्रायमरी अमाइन बी आहे, त्याची रिॲक्शन हिन्सबर्ग रिएजन सोबत केल्यानंतर ॲक्वियस मध्ये सोल्युबल बी आहे आणि त्याकडे कायरल सेंटर बी आहे आणि ऍसिटिल क्लोराइड सोबत रिॲक्शन केल्यानंतर अमाइड पण बनवलेला आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर इज बी असेल. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट स्टेबल डायझोनियम सॉल्ट. ठीक आहे, आता डायझोनियम सॉल्ट बघा, हे काय दिलेलं आहे, C6H5 म्हणजे A चं स्ट्रक्चर बघा कसं असेल. हे झाला C6H5, ह्याला CH2 आहे आणि CH2 ला काय आहे, N2+ आणि X-. त्यानंतर B चं स्ट्रक्चर जर बघितलं बघा, CH3 दिलेलं आहे, CH3 N2+ आणि X- असेल. त्यानंतर C जर बघितला, CH2 दिलेला आहे, N2+ and X-. त्यानंतर D ऑप्शन आहे, बेंझिन दिलेला आहे, बेंझिन, आणि बेंझिनला काय आहे, नायट्रोजन N2+ आणि X- असणार आहे. मोर स्टेबल कुठला असेल सांगा, ज्या ज्या ठिकाणी रेझोनन्स पॉसिबल आहे ते मोर स्टेबल असेल. तर बघा या ठिकाणी हा डबल बॉन्ड जर बघितला आपण, या ठिकाणी रेझोनन्स असतं बघा. बघायचं रेझोनन्स कसं असतं बघूयात आपण. डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड, नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड, नायट्रोजन पॉझिटिव्ह चार्ज, X निगेटिव्ह चार्ज. तर हा बॉन्ड या ठिकाणी जाईल, हा बॉन्ड या ठिकाणी जाईल. या ठिकाणी रेझोनन्स नाही, या ठिकाणी रेझोनन्स नाही, या ठिकाणी रेझोनन्स नाही. जर हा N2 डायरेक्ट बेंझिनला अटॅच असता तर त्या ठिकाणी रेझोनन्स पॉसिबल असतं. सो करेक्ट आन्सर तुम्हाला मोस्ट स्टेबल विचारलंय, ज्या ठिकाणी रेझोनन्स आहे तो आपला मोस्ट स्टेबल असेल. करेक्ट आन्सर असेल डी. ओके, नेक्स्ट, which of the following statement is incorrect in case of Hofmann bromamide degradation. सांगा Hofmann bromamide degradation मध्ये काय होतं. सर आपण प्रायमरी अमाइड घेतो, ओके, त्यावरती बेस घेतो, ठीक, त्यानंतर Br2 घेतो, त्यानंतर काय होतं सांगा बरं, प्रायमरी अमाइडचं कन्व्हर्जन प्रायमरी अमाइन मध्ये होतं आणि त्यामधला एक CO निघून जात असतं ना, म्हणजे आपण स्टेप डाऊन रिॲक्शन पण म्हणत असतो. ठीक, बघा आता कुठलं
काय म्हणले स्टेटमेंट, इनकरेक्ट स्टेटमेंट म्हणते बघा. रिॲक्शन इज युजफुल फॉर डिक्रीजिंग लेंथ ऑफ कार्बन चेन बाय 1 कार्बन ॲटम. बरोबर आहे, कारण अमाइड मधला एक CO निघून जातो म्हणजे एक कार्बन कमी झाला. बरोबर आहे ना, म्हणजे पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. इट गिव्स टर्शरी अमाइन. दिस इज रॉंग स्टेटमेंट. हॉफमन ब्रोमोअमाइड रिॲक्शन मध्ये ऑलवेज आपण प्रायमरीज अमाइन काय करू शकतो, प्रिपेअर करत असतो. ठीक आहे. इट गिव्स प्रायमरी अमाइन, बरोबर आहे, हे बी बरोबर आहे. ॲक्वियस और अल्कोहोलिक KOH इज युज्ड विथ द ब्रोमिन वॉटर. बरोबर आहे, विथ ब्रोमिन म्हणजे Br2 घ्या आणि Br2 सोबत काय घेत असतो आपण, KOH घेत असतो ॲक्वियस. बरोबर आहे, हे बी बरोबर आहे. तुम्हाला इनकरेक्ट विचारले, करेक्ट आन्सर का असेल, डी असणार आहे. बिकॉज हॉफमन ब्रोमोअमाइड मध्ये टर्शरी अमाइन बनत नाही, सेकंडरी अमाइन पण बनत नाही, ओनली प्रायमरी अमाइन कॅन बी सिंथेसाइज्ड. नेक्स्ट बघा, ॲनिलीन दिलेलं आहे. ॲनिलीन रिॲक्शन बघूयात आपण. रिॲक्शन ॲनिलीनचं स्ट्रक्चर असं असतं. बरोबर आहे, तर ह्याची रिॲक्शन कुणासोबत करा, CH3COO म्हणजे अनहायड्राइड सोबत करायचे. C डबल बॉन्ड O ऑक्सिजन, C डबल बॉन्ड O. ह्याची रिॲक्शन यासोबत जर केला तर हा वरती जाईल, खाली येईल, हा निघून जाणार आहे ना. काय बनला बघा बरं इथं, नायट्रोजनचा एक हायड्रोजन कशाने रिप्लेस झालेला आहे, कार्बोनिल ग्रुपने. ठीक आहे, हे बनलेला आहे. हा तुमचा असेल A कंपाऊंड असेल बरं का, A कंपाऊंड. आता ह्यावरती काय केलेलं आहे आपण, ब्रोमिनेशन केलेलं आहे बघा, Br2 इन ऍसिटिक ऍसिड CH3COOH. तर काय होतं बघा, मला सांगा आता या ठिकाणी काय असणार आहे, नायट्रोजनचा कुठला इफेक्ट आहे या ठिकाणी, +M इफेक्ट आहे, म्हणजे आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग असतील. बरोबर आहे, पण जर मी आर्थोला Br जर लावला तर ह्याचा आणि ह्याचा हिंड्रन्स होणार आहे. त्यामुळे मेजर प्रोडक्ट कुठला असेल सांगा, या ठिकाणी मेजर प्रोडक्ट असणार आहे, मेजर प्रोडक्ट असेल पॅरावाला ब्रोमिन लागणार आहे, पॅराला ब्रोमिन. हे झालं आपला कुठला B कंपाऊंड, B कंपाऊंड. आता ह्याचं काय केलेलं H+ किंवा OH- जर घेतला तर हा बॉन्ड ब्रेक होतो आणि या ठिकाणी ॲज इट इज काय भेटणार आहे, NH2 या ठिकाणी Br. आता काही जण म्हणत असतील सर आपण एवढ्या स्टेप केल्या, एवढ्या स्टेप करण्याच्या ऐवजी जर आपण ह्या ॲनिलीन वरती डायरेक्ट ब्रोमिनेशन केलं असतं तर काय बिघडलं असतं. पण माहिती आहे आपल्याला, जर ॲनिलीन वरती डायरेक्ट ब्रोमिनेशन जर केलं तर पॉलीब्रोमिनेशन होतं, म्हणजे आर्थोला 2 आणि पॅराला 1 ब्रोमिन लागत असतं. पण आपल्याला जर एकच ब्रोमिन पाहिजे असेल तर तुम्हाला अशी रिॲक्शन केली पाहिजे. सो तुम्हाला कशाबद्दल विचारलेलं आहे, C प्रोडक्ट विचारलेला आहे. आता हा C प्रोडक्ट काय असेल सांगा, हे पॅराब्रोमो ॲनिलीन असणार आहे. ऑप्शन कुठे आहे बघा, पॅराब्रोमो ॲनिलीन. करेक्ट आन्सर इज C असणार आहे. करेक्ट आन्सर इज C. नेक्स्ट बघा, रिप्लेसमेंट ऑफ डायझो ग्रुप बाय Cl युजिंग क्युप्रस क्लोराइड इज नोन ॲज. आता आपल्याला माहिती आहे बघा, सॉर्ट रिॲक्शन जे आहे, सॉर्ट रिॲक्शन कशासाठी असते सांगा बरं, अल्काइल हॅलाइडचं कन्व्हर्जन अल्काइल फ्लोराइड मध्ये, हॅलो अल्किन मध्ये झालेलं आहे. सँडमेअर रिॲक्शन जे आहे, सँडमेअर रिॲक्शन, हे रिॲक्शन काय असते, BDCचं कन्व्हर्जन क्लोरोबेन्झिन मध्ये करू शकतो किंवा आपण ब्रोमोबेन्झिन मध्ये करू शकतो किंवा बेन्झिनला सायनाइड लावू शकतो. ठीक आहे. आता रिमर-टिमन रिॲक्शन आपण कशामध्ये बघितलेलं आहे, अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये. हे रिमर-टिमन रिॲक्शन मध्ये फिनॉल घेतो, फिनॉलची रिॲक्शन क्लोरोफॉर्म सोबत करायची, इन प्रेझेन्स ऑफ बेस सॅलिसाल्डिहाइड भेटतं. ठीक आहे. आणि ओड्स रिॲक्शन आपण कशामध्ये बघितलेली, हायड्रोकार्बन मध्ये पण बघितलेली, त्यानंतर हॅलो अल्किन हॅलोरिन मध्ये पण बघितलेलं आहे. ओड्स रिॲक्शन मध्ये 2 अल्काइल हॅलाइड कपल होतात आणि अल्किन बनतं. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट, सँडमेअर इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, which of the following compound does not give Hofmann कार्बिलामाइन टेस्ट, does not give Hofmann कार्बिलामाइन टेस्ट. तुम्हाला सांगितलेलं आहे अमाइन हे 3 प्रकारचे असतात जनरली, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तर कार्बिलामाइन रिॲक्शन मध्ये काय कंडिशन आहे सांगा बरं, आपण घेत असतो प्रायमरी अमाइन, त्याची रिॲक्शन करायची क्लोरोफॉर्म सोबत, इन प्रेझेन्स ऑफ बेस काय भेटतं, आयसोसायनाइड भेटतं. ठीक आहे, आयसोसायनाइड म्हणजे अमाइन कुठला असला पाहिजे, प्रायमरी अमाइन असला पाहिजे. बघा एन प्रोपाइल अमाइन, एचं स्ट्रक्चर कसं असतं, एन प्रोपाइल अमाइन हा असणार आहे. बी मध्ये बघा बीचं स्ट्रक्चर असेल इथाइल अमाइन, हा असणार इथाइल अमाइन. सी चं स्ट्रक्चर बघा डायमिथाइल अमाइन, या ठिकाणी नायट्रोजन, या ठिकाणी मिथाइल, या ठिकाणी हायड्रोजन.
आणि डी चा ऑप्शन आहे सेकंडरी ब्युटाइल अमाइन. या ठिकाणी सेकंडरी ब्युटाइल अमाइन. तर बघा तुम्हाला फक्त अमाइन बघायचे प्रायमरी. हा कुठला अमाइन आहे सांगा? प्रायमरी अमाइन म्हणजे रिएक्शन देणार आहे. हा प्रायमरी अमाइन रिएक्शन देणार आहे. हा सेकंडरी अमाइन रिएक्शन नाही देणार आणि हा पण प्रायमरी अमाइन रिएक्शन देणार आहे. कार्बेल अमाइन टेस्ट कोण देतं? ओनली प्रायमरी अमाइन गिव्स कार्बेल अमाइन टेस्ट. सो करेक्ट आन्सर इज, तुम्हाला नॉट विचारलेलं आहे कोण देणार नाही, हा सेकंडरी अमाइन देणार नाही. करेक्ट आन्सर सी असेल. नेक्स्ट बघा, रिएक्शन इन विच सायनाइडचं कन्व्हर्जन अमाइन मध्ये करायचं. सायनाइडचं कन्व्हर्जन अमाइन मध्ये करायचं. आपल्याला हे माहिती बघा, हॉफमन अल्कायलेशन मध्ये काय होतं? हॉफमन अल्कायलेशन मध्ये अमाइनचं कन्व्हर्जन कशामध्ये? प्रायमरी अमाइनचं कन्व्हर्जन सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी अमाइन मध्ये होत आहे ना. आपल्याला काय बनवायचे? अमाइनच बनवायचे, पण सायनाइड पासून बनवायचे. त्यामुळे पहिले तर नसणार आहे. हॉफमन डिग्रेडेशन मध्ये काय भेटतं सांगा? क्वाटर्नरी अमाइनचं कन्व्हर्जन अल्किन प्लस टर्शरी अमाइन मध्ये होतं. आपल्याला अमाइन बनवायचे, पण कशापासून बनवायचे? सायनाइड पासून बनवायचे. हे बी चुकीचं आहे. आता मेन डीएस रिएक्शन बरोबर आहे बघा. मेन डीएस रिएक्शन मध्ये आपण सायनाइड घेतो, सायनाइड त्यावरती सोडियम इन इथेनॉल टाकतो, त्याचं कन्व्हर्जन प्रायमरी अमाइन मध्ये होतं. म्हणजे हे रिएक्शन असणार तुमची कुठली? मेन डीएस रिएक्शन. करेक्ट आन्सर इज सी. नेक्स्ट, व्हॉट इज द फायनल प्रोडक्ट ए इन फॉलोइंग रिएक्शन? काय दिलेले? C2H5CONS2 म्हणजे स्ट्रक्चर असं असणार आहे बघा. डबल बॉन्ड O या ठिकाणी असेल NH2. ह्याच्यावर जर मी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड जर टाकला तर काय करतो सांगा बरं? हा सांगितलंय आपण आहे ना लास्ट लेक्चर मध्ये. तर हा काय करतो? हा कार्बोनिलचा ऑक्सिजन रिमूव्ह करतो आणि या ठिकाणी 2 हायड्रोजन लावत असतो. म्हणजे बनणारा कंपाऊंड काय असेल? हा असेल आपला कुठला अमाइन? प्रायमरी अमाइन. हा कुठला अमाइड आहे सांगा? हा असेल आपला प्रायमरी अमाइड. सो करेक्ट आन्सर इज प्रोपेन अमाइन. 3 कार्बन कुठे आहेत बघा? इथं 2च आहेत. 1 2 3 1 2 3 आहेत, पण इथं सेकंडरी अमाइन आहे. इथं तर अल्केनच बनलेला. करेक्ट आन्सर काय असेल आपलं? बी इज अ करेक्ट आन्सर. ठीक. नेक्स्ट बघा, ह्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ सिमेट्रिकल टर्शरी अमाइन? टर्शरी म्हणजे 3 डिग्री बरोबर आहे, आणि सिमेट्रिकल म्हणजे 3 जो ऍटम आहेत आर ग्रुप ते सगळे सेम पाहिजे. मला सांगा, हा जो अमाइन आहे हा अमाइन कुठला आहे? सेकंडरी अमाइन आहे बरं, कारण नायट्रोजनला 2 आर कार्बन आहेत. हा जो अमाइन आहे हा कसा आहे? टर्शरी आहे, पण अनसिमेट्रिकल आहे, कारण नायट्रोजनला 1 बेंझिन आहे, 2 CH3 आहेत. हा नायट्रोजन जो आहे हा नायट्रोजन प्रायमरी आहे. हा नायट्रोजन बघा आपला टर्शरी नायट्रोजन आहे, आणि नायट्रोजनला 3 ग्रुप कसे आहेत? सेम आहेत. त्यामुळे करेक्ट आन्सर आपला सी असेल. सिमेट्रिकल पण आहे आणि टर्शरी पण आहे. ठीक आहे. नेक्स्ट, which among the following reagent is used to distinguish primary, secondary and tertiary amine according to solubility in alkaline medium? तुम्हाला माहिती बेंझिन सल्फोनिल क्लोराइड हा जो आहे कुठला रिएजंट सांगा बरं? हिन्सबर्ग रिएजंट आहे. हिन्सबर्ग रिएजंट काय करतो हा सांगा? प्रायमरी अमाइनचं जे आहे प्रायमरी अमाइन सोबत काय करणार आहे? रिएक्शन करणार आहे, आणि बनणारा कंपाऊंड कसा असेल? सोल्युबल असेल बरं का. कशामध्ये? ॲक्वियस मध्ये. बघा आपण सेकंडरी अमाइन जर घेतला, सेकंडरी अमाइन हा बी रिएक्शन करणार आहे आणि काय बनवेल? इनसोल्युबल कंपाऊंड बनणार आहे ना. जो कंपाऊंड बनेल तो कशामध्ये इनसोल्युबल असेल सांगा? ॲक्वियस मध्ये इनसोल्युबल असणार आहे. तुम्ही टर्शरी अमाइन जर घेतला, टर्शरी अमाइन हा रिएक्शन शोच करणार नाही ना. त्यामुळे ह्या रिएक्शन मध्ये आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरीला काय करू शकतो? डिस्टिंग्विश करू शकतो. सो करेक्ट आन्सर इज बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. नेक्स्ट, द एंड प्रोडक्ट ऑफ हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन ऑफ अमाइन. अमाइनचं काय करत असतो आपण? प्रायमरी अमाइन घेत असतो बरोबर आहे, आणि याची रिएक्शन कोणासोबत करत असतो? R1 सोबत करत असतो एक्सेस मध्ये. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? R नायट्रोजन R नायट्रोजन R नायट्रोजन R पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कुठला असणार आहे? 4 डिग्री अमाइन, दॅट इज क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट और हलाइड. करेक्ट आन्सर इज ए असणार. इथं X प्लस X मायनस असणार आहे. ठीक आहे. करेक्ट आन्सर इज ए असेल. नेक्स्ट बघा,
आयडेंटिफाय द फॉल्स स्टेटमेंट फ्रॉम फॉलोइंग. लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स आर सोल्युबल इन वॉटर. बरोबर आहे. ठीक आहे. लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स आर सोल्युबल इन वॉटर. बरोबर आहे. त्यानंतर बघा द NH बॉन्ड इन अमाइन इज नॉन पोलार. चुकीचं आहे. नॉन पोलार कसं पोलार असणार आहे ना. नायट्रोजन आणि हायड्रोजन या दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी आहे? सेम आहे की वेगवेगळी आहे? वेगवेगळी इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. त्यामुळे बॉन्ड कसा असला पाहिजे? पोलार असला पाहिजे. ठीक. त्यामुळे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि तुम्हाला फॉल्सच विचारलेलं आहे ना. आपण खालचे ऑप्शन बघूयात. हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन इज अ स्टेप डाऊन रिएक्शन. बरोबर आहे. स्टेप डाऊन म्हणजे कार्बन कमी होत असतो आहे ना. आणि टर्शरी अमाइन डू नॉट हॅव इंटरमॉलिक्युलर H बॉन्डिंग. हे पण बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण टर्शरी अमाइनच्या नायट्रोजनला हायड्रोजनच नसतो, त्यामुळे H बॉन्डिंगच नसते. त्यामुळे तुम्हाला इनकरेक्ट किंवा फॉल्स स्टेटमेंट विचारले. करेक्ट कुठला असेल? बी असणार आहे. बिकॉज दिस स्टेटमेंट इज फॉल्स. का असायला पाहिजे? नॉन पोलारच्या ऐवजी पोलार असायला पाहिजे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा. Which of the following reaction does not match correctly with its name? हॉफमन डिग्रेडेशन मध्ये काय होतं? येस, आपण अमाइड घेतो, Br2KOH घेतो, काय बनतं आपल्याला? प्रायमरी अमाइड भेटणार आहे. बरोबर आहे रिएक्शन. ह्यामध्ये बघा NH2 घेतलेला आहे आणि 3RX घेतलेला आहे. ह्याला हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन म्हणतो आपण. हे पण बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा इथं अमाइड दिलेला आहे. अमाइड वरती लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड दिले आणि मेंडियस रिएक्शन म्हणलेलं आहे. हे चुकीचं आहे. मेंडियस रिएक्शन मध्ये काय असतं? RC ट्रिपल बॉन्ड N सायनाइड असतो आणि सायनाइड वरती सोडियम इथेनॉल टाकत असतो आपण. त्यामुळे तुम्हाला काय विचारलेलं आहे? डज नॉट मॅच. करेक्ट आन्सर इज सी असेल. नेक्स्ट बघा. नेक्स्ट द रिएजंट यूज इन हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन. आपण काय घेत असतो सांगा? मॉइस्ट Ag2O घेत असतो ना. मॉइस्ट Ag2O. करेक्ट आन्सर इज काय असेल? हे असणार आहे. मॉइस्ट Ag2O करत असतो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट वरती. त्यावेळेस अल्किन प्लस टर्सरी अमाइन भेटत असतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा. काय विचारलेलं आहे? व्हॉट इज द इंटरमिडिएट प्रोडक्ट ऑब्टेन इन प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ॲनिलीन. मला सांगा, आपल्याकडे फिनॉल आहे, सॉरी काय बनवायचं? फिनॉल बनवायचं फ्रॉम ॲनिलीन आहे ना. म्हणजे ॲनिलीन घ्या अगोदर. या ठिकाणी NH2 घेतलेला आहे. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं मला सांगा? काहीतरी या ठिकाणी एक इंटरमिडिएट बनणार आहे. बरोबर आहे. एक काहीतरी इंटरमिडिएट बनणार आहे. ह्याचं कन्वर्जन मला फिनॉल मध्ये करायचं. फिनॉल. ठीक आहे. काय करत असतो आपण सांगा मग? ह्यावरती काय कंडिशन घ्यायची? फर्स्ट कंडिशन घ्यायचं आहे NaNO2 प्लस HCl आणि 0 to 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तर हा जो इंटरमिडिएट बनतो तो इंटरमिडिएट कुठला असणार आहे सांगा? हा इंटरमिडिएट असणार आहे आपला BDC N2 प्लस Cl मायनस. ह्याला आपण काय म्हणत असतो? BDC किंवा ह्याचा लॉंग फॉर्म असेल बेंझिन डायझोनियम क्लोराइड. आणि ह्यावरती काय करा? वॉटर टाकून थोडंसं हीट केले काय बनतं? फिनॉल बनतं. काय विचारले तुम्हाला? इंटरमिडिएट काय बनणार आहे मग? बेंझिन नसेल, ॲनिलिनियम आयन नसेल, बेंझिन डायझोनियम क्लोराइड, दॅट इज BDC असणार आहे. BDC हा आपला इंटरमिडिएट असेल. ठीक आहे. करेक्ट आन्सर इज बी असणार आहे. नेक्स्ट बघा. What is the number of primary amine molecules among the following compound? नायट्रोजनला डायरेक्टली किती कार्बन कनेक्ट आहे त्यावरून आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी सांगत असतो. जर नायट्रोजनला डायरेक्टली एक असेल प्रायमरी अमाइन, नायट्रोजनला डायरेक्टली दोन असतील सेकंडरी अमाइन, नायट्रोजनला डायरेक्टली तीन असतील टर्शरी अमाइन, नायट्रोजनला डायरेक्टली चार असतील क्वाटर्नरी अमाइन. बघा नायट्रोजनला डायरेक्टली तीन आहेत म्हणजे काय झाला? टर्शरी अमाइन. तुम्हाला प्रायमरी विचारलेला आहे. नायट्रोजनला काय डायरेक्टली दोन कार्बन म्हणजे सेकंडरी, नायट्रोजनला एकच आहे म्हणजे हा आपला काय असणार आहे? प्रायमरी असेल. बघा हा नायट्रोजनला एकच कार्बन डायरेक्टली आहे म्हणजे हा पण काय असणार आहे आपला? हा पण प्रायमरी, हा पण प्रायमरी असेल. नायट्रोजनला डायरेक्टली कार्बन एकच आहे म्हणजे हा पण प्रायमरी असेल. नायट्रोजनला इकडे कार्बन म्हणजे हा आपला प्रायमरी नसणार आहे. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट? 1 2 3. आता हा बघा ह्या कार्बनला काय असणार आहे? प्रायमरी का सेकंडरी असेल सांगा बरं? ह्या नायट्रोजनला डायरेक्टली एकच कार्बन कनेक्ट आहे म्हणजे हा पण प्रायमरी असणार आहे. सो करेक्ट आन्सर 1 2 3 and 4. करेक्ट आन्सर इज 4 म्हणजे बी इज करेक्ट आन्सर.
ठीक आहे, बी इज करेक्ट आन्सर. गुड. नेक्स्ट बघा आता, what is the product formed when benzene diazonium chloride react with ethanol? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड म्हणजे काय असणार आहे, N2 प्लस Cl मायनस आहे ना. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, इथेनॉल घेतला आहे, इथेनॉल घेतला आहे ना, CH3 CH2OH इथेनॉल घ्या, त्यावेळेस ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं सांगा बरं, बेन्झीन प्लस ॲसिटाल्डिहाइड मध्ये होतो बरं का. हा ॲसिटाल्डिहाइड बाय प्रोडक्ट असतो आणि मेन प्रोडक्ट आपला बेन्झीन असणार आहे. किंवा तुम्हाला BDCचं बेन्झीन मध्ये करण्यासाठी आणखी एक रिएजंट आहे बघा, H3PO2 असणार आहे, H3PO2. ठीक आहे, H3PO2 असणार आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा आता याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन, हा करेक्ट आन्सर काय असेल आपलं सांगा मग, बेन्झीन म्हणजे करेक्ट आन्सर काय असेल, बी असणार आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, सँडमेर रिएक्शन. आता सांगितले मी तुम्हाला ना, सँडमेर रिएक्शन मध्ये BDCचं कन्वर्जन आपण क्लोरोबेन्झीन किंवा ब्रोमोबेन्झीन किंवा सायनोबेन्झीन मध्ये करू शकतो, आयोडोबेन्झीन मध्ये करत नाही. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट, डज नॉट म्हणते आहे ना, कंपाऊंड इज नॉट प्रिपेअर्ड म्हणजे करेक्ट आन्सर इज व्हॉट, सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा, या ठिकाणी विचारलेले बघा, विच स्टेटमेंट फ्रॉम फॉलोइंग इज नॉट करेक्ट व्हेन ॲसिटामाइड रिएक्ट विथ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. सांगा बरं कुठलं करेक्ट नसेल. आता ॲसिटामाइड रिएक्ट विथ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, ॲसिटामाइडचं स्ट्रक्चर असणार आहे CH3 C डबल बॉन्ड O NH2. ह्याचं रिएक्शन कोणासोबत करायचंय, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन ड्राय इथर आहे ना. त्यावेळेस काय होतं सांगा, हा निघून जातून 2 हायड्रोजन लागतात म्हणजे काय बनणार आहे, CH3 CH2 NH2. काय रिडक्शन झाले का ऑक्सिडेशन झाले सांगा, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय झालं, रिडक्शन, किंवा ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे रिडक्शन आहे ना. तर बघा, प्रायमरी अमाइन इज ऑब्टेन, बरोबर आहे, प्रायमरी अमाइन भेटलेला आहे आपल्याला आहे ना. नॉट करेक्ट म्हणताय, प्रायमरी अमाइन बरोबर आहे. मोलार मास ऑफ प्रोडक्ट ऑब्टेन इज ग्रेटर दॅन ॲसिटामाइड. ह्याचा आणि ह्याचं मोलार मास जर बघितला तर मोलार मास ह्याचं काय असेल, जास्त असेल आणि ह्याचं कमी असणार आहे ना. म्हणजे सेकंड स्टेटमेंट तुमचं चुकीचं पाहिजे. रिडक्शन ऑफ ॲसिटामाइड ऑकर्स बरोबर आहे. नंबर ऑफ कार्बन ॲटम ऑफ प्रोडक्ट इज सेम ॲज इन ॲसिटामाइड बरोबर आहे, 2 कार्बन 2 कार्बन इथं पण आहेत. फक्त तुम्हाला नॉट करेक्ट म्हणते बी असणार आहे. कारण बघा, मोलार मास जर बघितला तर मोलार मास वाढत नसतो, कमी होत असतो, का तर आपण ऑक्सिजन काढतोय आणि हायड्रोजन लावतोय ना. ठीक आहे, त्यामुळे मोलार मास कमी होणार आहे. करेक्ट आन्सर काय असेल, बी असेल. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ अलाइल अमाइन. आता अलाइल अमाइनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, हे झालं आपला अलाइल अमाइन बरं का. आता प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कुठला आहे आपला, अमाइन आहे म्हणजे लोवेस्ट नंबर आला पाहिजे. सो 1 2 3 सांगा, 3 कार्बन म्हणजे काय येणार आहे, प्रोप, त्यानंतर 2En 1 अमाइन. ठीक आहे, हे करेक्ट आन्सर. प्रोप 2En 1 अमाइन, करेक्ट आन्सर कुठे आहे बघा, बी इज करेक्ट आन्सर असेल. ओके, बी इज करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक, नेक्स्ट बघा याच्यामध्ये आता आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिएक्शन. काय केलेले, CH3Br दिलेला बघा, CH3Br घ्या, ह्याची रिएक्शन कोणासोबत करा, K प्लस आणि Cn मायनस सोबत करा. सांगा बरं काय होणार आहे बघा, कार्बन आणि ब्रोमिन पैकी विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ब्रोमिन असणार आहे, त्यामुळे कार्बन वरती असेल डेल पॉझिटिव्ह, ब्रोमिन वरती असेल डेल निगेटिव्ह. सायनाइड मायनस अटॅक ह्या कार्बन वरती करा, ब्रोमिन निघून जाणार आहे. काय बनला बघा इथं, CH3 कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन बरोबर आहे. हा तुमचा A कंपाऊंड झालेला आहे. आता सायनाइड दिसतोय, सायनाइड वरती सोडियम इन इथेनॉल जर घेतला, तुम्ही सांगा पटकन मला कुठली रिएक्शन आहे. ह्याला आपण मेंडियस रिएक्शन म्हणतोय ना. तर ह्या सायनाइडचं कन्वर्जन कशामध्ये होतं, प्रायमरी अमाइन मध्ये. CH3 CH2 NH2 बनणारा अमाइन प्रायमरी आहे, ह्याला आपण इथेन अमाइन म्हणणार आहे.
हा आपला बी कंपाऊंड झालेला आहे. करेक्ट आन्सर असेल इथाइलामाइन. सो करेक्ट आन्सर इज बी. बी चं करेक्ट आन्सर बीच असणार आहे. ओके ठीक. नेक्स्ट बघा, which of the following compound does not develop intermolecular hydrogen bonding. स्ट्रक्चर ड्रॉ करा. स्ट्रक्चर सायक्लोहेक्साइल अमाइन कसं असणार आहे? सायक्लोहेक्साइल अमाइनचं स्ट्रक्चर असं असेल. बरोबर आहे. हे ए चं स्ट्रक्चर झालं. मला सांगा बी चं स्ट्रक्चर काय दिलेलं आहे सांगा. अलाइल अमाइन दिलेला आहे. अलाइल अमाइन आताच बघितलंय आपण आहे ना. हे झाला अलाइल अमाइन. सी मध्ये काय दिलेलं आहे बघा. ट्रायमिथाइल अमाइन दिलेला आहे. ट्रायमिथाइल CS3 नायट्रोजन CS3 या ठिकाणी असेल CS3. त्यानंतर डी मध्ये काय दिलेलं आहे बघा. डायफिनाइल अमाइन दिलेलं आहे. डायफिनाइल म्हणजे काय असेल. 2 बेंझिन नायट्रोजन 2 ह्या बेंझिन झाल्या आणि 1 हायड्रोजन असेल. तर आपण बघितलंय बघा लास्ट लेक्चर मध्ये की हायड्रोजन बॉन्डिंग कशा कशामध्ये होते. प्रायमरी अमाइन आणि सेकंडरी अमाइन मध्ये याची बॉन्डिंग असते. आणि कुठली असते. इंटर का इंट्रा. तर इंटर असते. आणि टर्सरी अमाइन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नसते. का नसते. त्याकडे हायड्रोजनच नसतो है ना. तर या ठिकाणी बघा ह्याच्याकडे हायड्रोजन आहे. याकडे आहे. याकडे हायड्रोजन आहे पण याकडे हायड्रोजनच नाही. त्यामुळं टर्सरी अमाइन डू नॉट शो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सो करेक्ट आन्सर इज सी असेल. करेक्ट आन्सर इज सी. डज नॉट डेव्हलप म्हणते है ना. ओके नेक्स्ट बघा. आयडेंटिफाय द नेम ऑफ दिस कंपाऊंड. हा डायरेक्ट लक्षात ठेवा. ह्याला सल्फानिलिक ऍसिड म्हणलं जातं. सल्फानिलिक ऍसिड. सल्फानिलिक ऍसिड. So what is correct answer then? A is a correct answer. Okay, A is a correct answer. Next बघा. Identify in the A in the following compound. तुम्हाला इथेनामाइन भेटला. इथेनामाइन. इथेनामाइनचं काय असणार सांगा. याच्यावरती लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड दिलेला आहे. बरोबर. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि कशाचं कन्वर्जन कशामध्ये केलेलं आहे. इथेनामाइन मध्ये. म्हणजे 2 कार्बन आहेत आणि 1 नायट्रोजन असणार आहे. 2 कार्बन 1 नायट्रोजन आहे. इथे पण बघा 1-2 कार्बन नायट्रोजन आहे. त्यानंतर या ठिकाणी काय असेल बघा. C2H5CONH2 दिलेला आहे आणि या ठिकाणी CS3NO2 दिलेला आहे. क्वेश्चन काय बघा. आयडेंटिफाय ए इन द फॉलोइंग कंपाऊंड. आता इथेनामाइन यामध्ये किती कार्बन आहेत बघा. हे 2 आणि हे 1 3 कार्बन झाले. ह्यामध्ये हा एक 2 कार्बन झाले. ह्यामध्ये 1 2 आणि 3 झाले आणि ह्यामध्ये एकच कार्बन झाला. 2 कार्बन कुठे आपले फक्त बी मध्ये असणार आहे. म्हणजे काय असेल आपला प्रायमरी अमाइड CONH2. ठीक आहे. बघा इथे 2 कार्बन सेम. इथे 2 कार्बन सेम. NH2 रिड्युसिंग केला म्हणजे ऑक्सिजन रिमूव्ह केला. 2 हायड्रोजन लावलेला आहे. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट. बी इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. बी इज करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा. Which of the following amines on heating with chloroform generate foul smelling product. म्हणजे कुठले रिएक्शन आहे. कार्बिलामाइन टेस्ट आहे. कार्बिलामाइन टेस्ट कोण देतं. ओनली प्रायमरी अमाइन देतं. हा बघा इथेन अमाइन. इथेन अमाइन म्हणजे इथाइल ग्रुप आणि NH2. इथाइल मिथाइल अमाइन म्हणजे कसं असणार. हा इथाइल नायट्रोजन मिथाइल अमाइन. त्यानंतर इथाइल डायमिथाइल अमाइन म्हणजे कसं असेल. हा इथाइल नायट्रोजनला 2 मिथाइल आणि ह्या काय बघा डायइथाइल मिथाइल. हा नायट्रोजन हा असणार आहे मिथाइल. हा कुठला अमाइन आहे. टर्सरी अमाइन. हा टर्सरी अमाइन. हा सेकंडरी अमाइन. हा प्रायमरी अमाइन. कार्बिलामाइन टेस्ट ओनली प्रायमरी अमाइन गिव्स. सो करेक्ट आन्सर इज ए असणार आहे. ओनली प्रायमरी अमाइन गिव्स कार्बिलामाइन टेस्ट. नॉट सेकंडरी नॉट टर्सरी नॉट क्वाटर्नरी. नेक्स्ट. हा कुठली रिएक्शन सांगा बरे. गॅब्रियल थॅलायमाइड सिंथेसिस. तुम्हाला बेस टाकलेला आहे. बेस टाकले की हा बॉन्ड ब्रेक करा. हा बॉन्ड ब्रेक करा. इकडं हायड्रोजन द्या. इकडं हायड्रोजन द्या. इकडं OH लावा. इकडं OH लावा. काय बनलं बघा बरं. इकडे OH लागलाय पण बेसिक कंडिशन मध्ये हायड्रोजन निघून जाईल. सोडियम लागेल. सोडियम लागेल आणि बनणारा प्रोडक्ट काय. C2H5 नायट्रोजनला 2 हायड्रोजन म्हणजे काय इथेनामाइन बनणार आहे. बघा इथेनामाइन कुठे आहे. एकच आहे. करेक्ट आन्सर इज सी. सी इज करेक्ट आन्सर असणार आहे. ओके नेक्स्ट बघा. आता ह्यामध्ये काय केलेलं आहे.
ॲनिलीन दिले बघा, ॲनिलीन Br2 आणि वॉटर दिलेला, 3 Br2 दिले म्हणजे काय होईल, ॲनिलीन इज कुठला ग्रुप आहे, प्लस एम असणार आहे. प्लस एम म्हणजे ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप, राईट. म्हणजे ऑर्थोला बी लागेल आणि पॅराला बी लागेल आणि प्लस एम सगळ्यात जास्त असतो. ठीक आहे, त्यामुळे काय होणार आहे मग इथं, ऑर्थोला बी लागेल आणि पॅराला बी लागेल म्हणजे पॉलिब्रोमिनेशन होणार आहे. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट, करेक्ट आन्सर इज डी असेल. करेक्ट आन्सर इज डी. ऑर्थोला बी ब्रोमिन लागलाय आणि पॅराला बी ब्रोमिन लागलेला आहे. ओके, ठीक. नेक्स्ट बघा आता, ह्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ मेंडियस रिडक्शन आहे ना. तर बघा तुम्ही RCONH2 वरती जर Br2 आणि हे जर बनवलं, हे कुठली रिएक्शन आहे, हॉफमन ब्रोमामाइड आहे, बरोबर आहे. हॉफमन ब्रोमामाइड रिएक्शन असणार किंवा हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन. ठीक आहे, रिएक्शन म्हणा किंवा हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन. नेक्स्ट आहे बघा, प्रायमरी अमाइन दिलेलं आहे RX आणि क्वाटर्नरी बनलाय म्हणजे काय म्हणाल तुम्ही, हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन आहे ना, हॉफमन एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन किंवा अल्कायलेशन म्हणाल तुम्ही. त्यानंतर काय केलेलं बघा, क्वाटर्नरी अमाइन दिले आणि मॉइस्ट इज अल्किन प्लस टर्सरी अमाइन बनलाय. कुठली रिएक्शन आहे असं तुमचं, हे हॉफमन इलिमिनेशन आहे, बरोबर आहे, हॉफमन इलिमिनेशन. आता बघा सायनाइड दिलेला आहे, सायनाइड वरती सोडियम आणि इथेनॉल टाकलाय आणि NH2 बनलेला आहे. करेक्ट आन्सर काय असेल आपलं, डी असणार आहे. करेक्ट आन्सर इज डी असेल. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले जे वेगवेगळ्या कन्सेप्ट वरती क्वेश्चन होते अमाइनचे ते आपण डिस्कस केलेले आहेत बरं का. आता ह्यामध्ये बरेचसे काही क्वेश्चन आहेत एक्स्ट्रा पण ते ऑलरेडी आपण थेरी जे पोर्शन झालेलं आपलं त्यामध्ये ऑलरेडी क्वेश्चन कव्हर केलेले आहेत किंवा थेरी मधले ॲज इट इज क्वेश्चन त्यामध्ये आहेत किंवा असाच टाईपचे आहेत, फक्त एखादी स्टेप वेगळे असणार आहे. ठीक आहे, जेवढे वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन आहेत, जेवढे वेगवेगळे आहेत तेवढे सगळे आपण डिस्कस केलेले आहेत. आणि बाकीचे जे काही क्वेश्चन आहेत ते असाच टाईपचे क्वेश्चन आहेत, त्यामुळे डबल न घेण्यापेक्षा आपण एकावरच व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, चला भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.